प्रेम जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे आणि आता सगळ्यात जास्त भीती मला त्याच गोष्टीची वाटते. केलं तर मग आरपार प्रेम करते, मग भाई तूही नाही सोडायचं. तेवढी ताकद असेल एकमेकांची जबाबदारी घेण्याची तर या. मी अगोदर नास्तिक होते, इतकी रडत होते ढसाढसा. म्हटलं काय तुझा हा दे वगैरे. त्याला मी म्हटलं आणि मंदिरासमोर जाताना की चॉपर वगैरे दे, घरच्यांना घेऊन येईन. तो ऐकतोय का? मी इथून पुढे काही बोलणार नाही. मला तिथेच माझी शिक्षा मिळाली. इव्हेंट नंतर गाडीच्या मागे गाड्या येणं, एकदा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून मला भीती वाटायला लागली. तर मी बोल्ड सीन नाही करणार, गरज नसेल तर. उगीच फिल्मसाठी करायचं म्हणून मी नाही करणार. PNG ज्वेलर्स प्रस्तुत कॅन्डिड प्लीजच्या आजच्या नवीन एपिसोडमध्ये एक इतकी भारी व्यक्ती आली आहे जी दिसायला सुंदर आहे, काम इतकं भारी करते. आज तर ती मस्त लाल साडीमध्ये एकदम मला व्हॅलेंटाईन्स वाईब देते. स्वागत करूया माझी खूप जवळची मैत्रीण रिंकू राजगुरू हिचं. नमस्कार. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. रिंकू कशी आहेस यार? किती दिवसांनंतर भेटली आहेस मला. व्हॉट्सअप आणि एकदम व्हॅलेंटाईन्स वाईब, रेड लव्ह इज इन द एअर असं काही आहे का? मी मस्त आहे. तू कशी आहे? मी खूप छान आहे आणि तुला भेटून तर मला फारच छान वाटतं. मलाही, यू नो मलाही. दॅट की आपल्याला खूप गप्पा मारायच्या असतात हो. इंटरव्ह्यूच्या अवांतर सुद्धा. काय म्हणते, काय चाललंय? पुन्हा एकदा 3:30 प्रमोशन चालू आहे आणि मजा येते की पुन्हा इंटरव्ह्यूज होत आहेत, लोकांना भेटणं होतंय आणि मजा चालू आहे. आणि आपण लास्ट टाइम जेव्हा बोललो ना रिंकू, तेव्हा तू जस्ट मुंबईमध्ये सेटल होत होतीस, स्वतःचं फादर्स डेला घर सजवत होतीस स्वतःचं, आणि आता फुल फ्लेज मुंबईमध्ये राहणार असं तुझं डिसिजन ठरत होता. म्हणजे आधी तू कामासाठी येत होतीस फक्त, राईट? मला एकतर सगळ्यात आधी सांग की हा डिसिजन नेमका कसा झाला की आता आपण जरा मुंबईमध्ये राहूया, ये जा नको, अकलूज ते इकडे, इकडनं परत तिकडे. हा डिसिजन एकतर कसा झाला आणि सेटल झालीस का आता इथे? होतेच आहे ते घर आपलं वाटतंय का आता? नाही, होतेच आहे. कारण काय होतं, शेवटी घर घर असतं. आपली माणसं जिथं आहेत तिथं मन रमतं. पण काय व्हायचं ना माझं की 2 तासाच्या मीटिंगसाठी मला 18 तास प्रवास व्हायचा, किंवा अचानक उद्या रिंकूला भेटायचंय म्हटलं की माझी तारांबळ उडायची की आता पटकन जा या. मग मला असं वाटलं की इथं आलं की गोष्टी जरा इझी होतील. लोकांना भेटणं असेल, ऑडिशन देणं असेल किंवा मीटिंग्स करणं असेल, तर त्याच्या ह्यानी. आणि मी अगोदर मेंटली प्रिपेअर नव्हती तितकी एकटी राहायला. सो आत्ताही माझा हाच डिसिजन होता सगळ्यांसोबत की आपण 1 वर्षाचा ॲग्रीमेंट करूयात. जर मला जमलं तर आपण पुढे वाढवून राहूयात, नाही जमलं तर मी परत घरी येते. पण आत्ताही मला मध्ये मध्ये वेळ मिळाला की मी घरीच पळते. पण आता आवडतं का एकटं राहायला तुला इथे? काही काळापुरतं आवडतं, कारण तो आता ती सवय झालेली असते ना आपला आपला स्पेस. पण पुन्हा घरची आठवण येते. मग 1-2 दिवस झाले की पुन्हा मग मी पळते घरी. मला माणसांची खूप सवय आहे आणि इतकी वर्ष त्या घरात राहिली आहे. मम्मी पप्पा सतत, मांजरं, प्राणी. सो इथे तितकी नाही रमत कामाशिवाय. त्याच्यामुळे मी जाते घरी. आणि ना ते असं म्हणतात की आपलं घर सेटल करणं किंवा आपलं घर आपल्याला हवं तसं उभारणं हे एक प्रकारचं मेडिटेशन सुद्धा आहे. की मला जे हवंय त्या रंगाचे पडदे, त्या रंगाचा सोफा, हे सगळी माझी चॉईस आहे. नो डाऊट आपण जे आपल्या आईबाबांचं घर असतं तिकडे सुद्धा आपली चॉईस मॅटर करते, पण हे इथे सगळं स्क्रॅच पासून आपलं असतं. जीच गोष्ट सगळ्यात कठीण असते, राईट? तुझा एक्सपिरियन्स काय या वर्षातला? मी पहिले जेव्हा आलते राहायला तेव्हा मी वेगळ्या ठिकाणी होते, आणि जेव्हा माझं ठरलं की आता आपण इथेच राहणार आहोत तेव्हा मी घर बदललं. मग तेव्हा मला हवं तसं माझंही तेच होतं की ते घर, आणि मला पांढरा कलर खूप आवडतो. मला ते मोठं वाटतं आणि फ्रेश वाटतं. सो तेच मी पडद्यांपासून, फर्निचरपासून, फ्रेम्स घरात काय लावायच्या इथंपासून, किचन कसं असायला हवं, हे सगळं मग मी तसं सजवलं की देवघर सगळं. हो 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 सगळं मी नवीन घेतलं. पण त्याशिवाय मग ते घर पण नाही वाटत ना. मग ते मला बॅचलर सारखं राहायला नाही आवडत की 2च गोष्टी आणि एकच कप आणि एकच वाटी वगैरे नाही. मग ते व्यवस्थित संसार आणलायस की काय? हा मग मला ते प्रॉपर घर हवं. ओ क्या बात. असं झालीयस म्हणजे सेटल तर होतीयस. आवडलीये का मुंबई?
कारण एक स्पीड आहे ना एक प्रकारचा म्हणजे मुंबईला. नाही म्हणण्याचं काही कारणच नाहीये. माझं काम इथे आहे, माझ्या सगळ्या गोष्टी इथे आहेत आणि आता मला माझ्या घरात राहायला खूप आवडतं. सो त्याच्यामुळे मला आवडतंय. ओके. आणि ना सोशल मीडियावरनं ना युजली ग्लिम्सेस दिसतात की रिंकूने आज योगा केलाय, आज वर्कआउट केलाय, आज तिने काय खाल्लंय, पण ते ना खूप रेअर असतं. आणि जो काही तुझा फॅन क्लब आहे ना त्यांना नेहमीच तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं असतं की बाबा आमची आर्ची, जे तुला अजूनही आर्चीच म्हणतात, ती नेमकी आहे कशी पडद्यामागे. रिंकू, मी तुला आजवर कधी हा प्रश्न विचारला नाहीये, पण आज मला तुला इथे आवर्जून विचारायला आवडेल. कट आणि ऍक्शनच्या पलीकडचं तुझं आयुष्य कसं आहे? ते एकदम शांत आहे का फिरायला जातेस तू खूप, का घरी वाचतेस? व्हॉट एक्झॅक्टली कसा असतो रिंकूचा दिवस आणि ते आयुष्य तू कसं जगतेस जेव्हा काही शूट करत नाहीयेस, निवांत आहे सगळं? फिरायला मी खूप कमी जाते कारण मला प्रवास खूप नाही आवडत. सैराटनंतर इतके इव्हेंट्स, इतके काम केलंय, फक्त कामासाठी प्रवास झाला ना, त्याच्यामुळे मला तो प्रवास म्हटलं की मला असं होतं की नको यार. त्याच्यामुळे मी माझी निवांत उठते जेव्हा माझे डोळे उघडतील तेव्हा. ओके. मूड असेल तर योगा करते, नाहीतर जिम करते, वेब शो बघत असते, काहीतरी खात असते, मग मम्मीला फोन लाव, पूजाला फोन लाव, काहीतरी टाइमपास कर आणि घरातच बसून असते. जोपर्यंत मला काही काम बोलवत नाही तोपर्यंत माझ्या घराचं दारच उघडलं जात नाही. काय सांगते? हा, मी खूप निवांत, हे वाच, ते वाच, हे खा, ते बनव, हे ऑर्डर कर, हे बघ, एवढंच करते मी. घर कोंबडी आहेस का? म्हणू शकते अगं, खरंच म्हणू शकते. मला बाहेर काढलं तर मी निघते, मला तो एक पुश हवा असतो, नाहीतर मी माझ्या ह्याच्यात मी सुखी असते. मी काय खूप असं हे एक्सप्लोर केलं पाहिजे, ते केलं पाहिजे असं काही खूप नाहीये. आणि मुंबई ट्रॅफिक, पुन्हा इथे जायला एवढा वेळ, यायला एवढा वेळ, त्यापेक्षा आपण घरी छान सगळं आपलं आपलं सेट करू असं असतं माझं. ओके, असं आहे तर हे आयुष्य. आणि ना आता जसं मी या इंट्रो मध्येच म्हणाले की रिंकू आज लाल साडी वगैरे एकदम व्हॅलेंटाईन्स फील देतेस मला, तर मला जे कधीपासून तुला हा प्रश्न विचारायचाच होता, रिंकू तू अजूनही सिंगल आहेस का? का गोष्टी जरा बदलल्यात? सुरुवातीलाच मी प्रश्न याच्यासाठी विचारला, एकतर व्हॅलेंटाईन्स वीक आहे आणि त्याच्यानंतर कधी कधी रिंकूचे ना रेड रोजेसचे वगैरे पण फोटो असतात स्टोरीमध्ये. सो हेच रिझन आहे हा प्रश्न विचारायचा. आय नो तू स्वतःसाठी घेऊ शकतेस ती फुलं, बट मला खरं खरं उत्तर दे. तुझा विश्वास आहे ना प्रेमावर? हो हो हा? हो हो हो, आपली पण एक छान लव्ह स्टोरी असावी, डेफिनेटली आपला पण एक कोणतरी राजकुमार असावा. डेफिनेटली राईट? ब्लश का करतेस? तुला काय वाटतं असं मी तुलाच विचारणार होते. आता तू म्हणाली की आपण इतके वर्ष एकमेकांना Yes, yes, ओळखतो yes. आणि इतक्या चांगल्या मैत्रिणी. मला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात आहे कोणतरी. हम्म, हम्म. हम्म. नाही, मी सिंगल आहे. हे उत्तर देवा शपथ मी सिंगल आहे Single खरंच. आहेस. आता कोणीच नाहीये. हा. पण प्रेमावरती माझा प्रचंड विश्वास आहे आणि मला असं वाटतं की प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. आणि आता सगळ्यात जास्त भीती मला त्याच गोष्टीची वाटते. का? नाही म्हणजे आता ज्या पद्धतीने जनरेशन पण आहे ना, Yes. तर ना आपण, आणि मी अशी आहे ना, मी एक्स्ट्रीम आहे, म्हणजे आहे तर तेच आहे सगळं. म्हणजे अशा डायरेक्ट लग्नाचाच विचार, हा, हा, हा. डेटिंग, रिलेशनशिप, सिच्युएशनशिप? हा, म्हणजे रिलेशनशिप जे ओके असतात ते ठीक आहे. मला असं वाटतं की आपण जर कोणामध्ये इमोशनली इन्व्हेस्ट होतोय, तर नाही म्हटलं तरी आपण डिपेंड होतो त्या माणसावरती, तर आजकाल ती भीती राहते ना. आजकाल कोणी लगेच सोडू शकतं कोणत्याही कारणांवरून. आपल्या आई वडिलांच्या काळात असं असायचं की समजून घेऊ, पट्टू, काहीतरी मार्ग निघेल. आता म्हणजे ऑप्शन्स इतके आहेत हो हो हो. की तुला नाही पटत आहे, तू नाही तर ही नाही तर ती. त्याच्यामुळे मला त्या गोष्टींची प्रचंड भीती वाटते की कोणावरती विश्वास ठेवायचा का, प्रेम केलं तर ते टिकेल का, कोणी सोडून नाही न देणार मधूनच. कारण माझं असं आहे की असेल तर मग ते शेवटपर्यंत आणि जेन्युन असावं. त्याच्यामुळे माणसं आणि प्रेम ह्या गोष्टींची मला प्रचंड आजकाल भीती वाटते. आणि रिंकू, तू ज्या जनरेशन मध्ये आहेस ना, जेनझी आहेस तू प्युअर, हो हो. बट तुझे विचार बिलकुल तसे नाहीयेत. आणि आता जेनझीन बरोबर एक टर्म जी खूप चर्चेत आहे, दॅट इज सिच्युएशनशिप. हो यार, की बघूया काय हा. होतंय, जमतंय का नाही हा. जमतंय सिच्युएशनशिप. आणि आता हे सर्रास चाललंय. हे सगळे मुद्दे तुझ्या विचारामध्ये कधीच नाहीयेत. मग भीती वाटते यार. असं कसं असू शकतं की विदाऊट प्रेम तुम्ही सिच्युएशनशिप मध्ये गेलात आणि तुमचं मन भरलं की तुम्ही वेगळे होता. असं मला नाही जमत. मी वेडी होईन असं जो कोणी माझ्याशी वागलं तर. मला झेपणारच नाही. मी म्हटलं ना, मी इमोशनली एक्स्ट्रीम आहे आणि मी सेन्सिटिव्ह पण तितकीच मुलगी आहे.
त्याच्यामुळे मी केलं तर मग आरपार प्रेम करते, मग भाई तूही नाही सोडायचं. तेवढी ताकद असेल एकमेकांची जबाबदारी घेण्याची तर या. आता त्याचीही भीती वाटते. लोक अगोदर म्हणतात हा, आणि मधूनच मग त्यांचं असं होतं की असा असा रस्ता चाललेला डिरेक्ट असा जातो. सो हे इतकं ऐकायला येतं, त्याच्यामुळे मला तर भीती वाटते. मला वाटतं की हे रिझन आहे का रिंकू सिंगल आहे हो अजून पण? हो, मला जो म्हणेल की तू माझी बायको मरेपर्यंत मी त्याच्यासोबत लग्न करीन आणि छान राहीन, पण रिलेशनशिपची मला आता तरी खूप भीती वाटते. अरे बाप म्हणजे रे, कमिटमेंटची लोकांना इतकी भीती आहे तर तू विचार कर की इमोशनली कसं आपण कोणाच्या इमोशन्सशी खेळणार ना इतकं. Yeah, की तुम्हाला वाटेल तेव्हा या, तुम्हाला वाटेल तेव्हा जावा, असं मलाही कोणासोबत कधी करायला नाही आवडणार यार. येस. पण रिंकू मला सांग जरा की आता मी सैराट पासूनची वर्ष काउंट करते, चल आधीची नाही काउंट करत. हा सैराट पासून ते आत्तापर्यंत, म्हणजे आत्ता पुन्हा एकदा 3:30 पर्यंत, किंवा मे बी तू अजून काय काय शूट केलं असेल, हा. तू कन्सिस्टंटली सिंगल आहेस का ऑन ऑफ? काय कन्सिस्टंटली सिंगल आहेस? कोणी होतं आयुष्यात कधी? हे बघ, आवडणं एक असतं हा की कधीतरी कोणीतरी आवडलेलं बाबा, ते होऊन गेलंय माझं. मी आता काही तुला इतकं खोटं बोलणार नाही की मला कधीच कोणीच आवडलं नाही किंवा मला कधीच कोणाविषयी प्रेम वाटलं नाही, असं नाहीये. हा. असं डेफिनेटली आहे, पण आता तरी मी सिंगल आहे. ओके, म्हणजे होतं कोणतरी, हा, म्हणजे आवडलेलं डेफिनेटली कोणीतरी असू शकतं. असू शकतं का आहे? नाही नाही, म्हणजे होतं. आता कोणी नाहीये, आता आमचे रस्ते मोकळे आहेत स्वतःसाठी. पण तुला कसा मुलगा हवाय? एकदा एका मुलाखतीत तू म्हणाली होतीस हर्षदा मम्माच्या की तुला विकी कौशल अरे लोक तुला विकी कौशल सारखा मुलगा तुझ्या आयुष्यात हवाय. असं म्हणालेले मी. हो, नाही तू नाही, म्हणाली होतीस. आवडतो म्हणाले असेल. नवरा कसा असावा? विकी कौशल सारखा. ऑप्शन दिला असेल हा, का? हा, हा, हा. नाही नाही नाही, मला फॅमिली मॅन सारखाच मुलगा हवा आहे, जो मलाही सांभाळेल, जो घराकडेही लक्ष देईल, जो छान असेल, ज्याला फॅमिली महत्वाची असेल हम्म, आणि माणसांची कदर असेल, हम्म. आणि महत्वाचं म्हणजे तो फक्त माझा असावा. सगळ्यात महत्वाचं, बस, बाकी काही नको. रिंकू, ही जी विचारांमधली मॅच्युरिटी आहे तुझ्या, जी या जनरेशन पेक्षा खूप वरची आहे, म्हणजे मे बी माझ्या जनरेशनची मॅच्युरिटी आहे. सो म्हणजे ती कशामुळे? आय नो तू खूप छान वाचन करतेस, किंवा आई बाबांचा इन्फ्लुएन्स खूप आहे तुझ्यावर, किंवा ज्या प्रकारच्या सराउंडिंग्स मध्ये तू वाढली आहेस, या सगळ्यामुळे विचारांमध्ये ही मॅच्युरिटी आहे का? व्हॉट डेफिनेटली असणार, कारण मी इथे एकतर वाढले नाही, मी अकलूजला लहानाची मोठी झाले, त्याच्यामुळे मी त्या गोष्टी बघत आलेत किंवा ते विचार मला आवडतात, त्याच्यामुळे लग्न हे मला खूप मॅटर करते गोष्ट. तर मी पुढे जाऊ शकते किंवा तितका हक्क दाखवू शकते. आणि मी आजूबाजू लोक पण आत्ता बघते ना, आत्ताच्या मुलं मुली असतील, माझा स्वतःचा काही एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये असेल, त्याच्यामुळे आता ह्या वरती आपण येतो ना की इमोशनली दुसऱ्याशी आणि स्वतःशी नको खेळायला. खूप डॅमेज होतं आणि मग ना विश्वास उडायला लागतो हळूहळू त्या गोष्टींवरचा, नात्यांवरचा, माणसांवरचा. तर मला असं वाटतं की नको, कोणाच्या तरी एकामुळे प्रेम वाईट असं म्हणण्यापेक्षा ते सोडून आपण छान राहिलेलं कधी बरं. होतं ना कधी कधी असं, एका पॉइंटला काही वाईट झालं की असं वाटतं की नाही, हे वाईटच आहे, हे आपल्यासाठी बनलंच नाहीये, किंवा आपण जर इतकं हर्ट होणार असू तर ही गोष्टच आपल्याला आयुष्यात नको आहे पुन्हा, असं होतं कधी कधी. पण नाही यार, म्हणजे मला असं वाटतं की खूप सुंदर. मला ना पटतंय रिंकू, जे बोलते ते मला सगळं पटतंय, पण जेव्हा ती माझ्याशी बोलते ना, तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं ब्लश आहे जे आजपर्यंत मी कधीच नाही बघितलं. यार, त्याच्यावर मला असं वाटतं, यार मी विश्वास ठेवू का हिच्या बोलण्यावर? प्लीज. आता मी तुला म्हटलं ना आधी कोणीतरी आवडलेलं, मी खोटं नाही बोललं, पण आता मी खरंच सिंगल आहे. म्हणजे आता मला सध्या तरी ह्या फंद्यातच नाही पडायचंय या मी तुला म्हटलं ना, लग्न आणि शेवटपर्यंत जर तू असणार असशील सोबत, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण हे ट्राय करून बघू, वाटेल तेव्हा वाटेल तसे येणार लोक आणि जाणार, ते मला नाही झेपणार. ओके, सो जरा प्रोजेक्ट बद्दल विचारते मी तुला पुन्हा एकदा 3:30. खरं तर या चित्रपटामध्ये ना, म्हणजे एकापेक्षा एक कलाकार आहेत सगळेजण, आणि त्यांनी त्यांच्या लेवलला काय काम करून ठेवलंय. जेव्हा असे कलाकार, रिंकू मला सांग, आपल्यासोबत असतात चित्रपटामध्ये, एक ऑलरेडी तशा प्रकार 3:30 प्रेक्षकांनी बघितलंय आणि आता त्याचं पुढचं व्हर्जन, राईट? मला सांग, जेव्हा हे सिनियर कलाकार असतात आपल्यासोबत आपल्या फ्रेममध्ये, तेव्हा ते एक परफॉर्मन्स प्रेशर असतं का शिकण्याची नवीन संधी असते? काय असतं नेमकं?
शिकण्याची नवीन संधी. मी माझ्या ह्यानी म्हणते, मी प्रेशर खूप घेत नाही किंवा मी ना ती फॅन मोमेंट ना बाजूला ठेवते. मला असं वाटतं की त्याच्यात मी जर गडबडले तर त्याचा परिणाम माझ्या कामावर होईल. पण माझ्या स्वभावातच आहे, म्हणजे माझ्यासमोर कोणीही आणून उभं केलं ना, मला 2 मिनिटं असं होईल, पण जेव्हा ऍक्शन नंतर मला नाही भीती राहत, कारण मी समोरच्याला कॅरेक्टर प्रमाणे बघते आणि मी तसं काम करते. पण शिकायला खूप मिळतं यार. म्हणजे मी तर सगळीकडे म्हणते की मी कलेच्या विद्यापीठात राहिल्यासारखं होतं. अशोक मामा असतील, भरत सर असतील, मकरंद सर असतील, त्याच्यामुळे मला खूप मज्जा आली. खूप छान आहेत हे सगळे. कोणाची बेस्ट मैत्री झाली तुझी त्या सेटवर? सिद्धू. सिद्धू, या. हा, सिद्धूचं आणि माझं माहिती नाही, आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केलं, पण आम्ही एकमेकांना आता खारी बिस्किट असं म्हणतो, कारण तितका बॉन्ड झाला आणि तो तितका सहज आहे. आणि या सगळ्यांमध्ये त्यातल्या त्यात लहान सिद्धू आहे आणि त्याच्यानंतर सेटवरती सगळ्यात लहान मी आहे. सिद्धू त्यातल्या त्यात लहान आणि सिद्धू नंतर तू लहान आहेस. हा, म्हणजे अशोक मामा, भरत सर, मकरंद सर, सो ह्यांच्याशी मी मैत्री असं लेवलला ते होऊ नाही शकत ना. पण सिद्धू तुला माहितीये कसा आहे, एनर्जेटिक, हा हे ते हे, त्याच्यामुळे सिद्धू सोबत छान गट्टी जमली माझी या सेटवरती. आणि ना युजली ना असं होतं रिंकू की आता सगळ्यांनाच तू माहितीयेस आर्ची आर्ची आर्ची, किंवा तू जे काही एक 12-13 वर्षांपूर्वी काम करून ठेवलंयस, तू किती पण म्हण, पण तुला ती छाप असतेच आणि ते म्हणूनच आपल्याला आवाज दिला जातो. मला सांग, अशा वेळी, म्हणजे सैराट नंतरच विचारेन मी तुला, दरवेळी आशाबद्दल पण मला बोलायचंय, दरवेळी एखादा प्रोजेक्ट चूज करताना बॅक ऑफ द माइंड त्या फेमचं किंवा त्या कॅरेक्टर जे तू प्ले केलंयस सैराटमध्ये, त्याचं तुला प्रेशर असतं त्या, बिकॉज तो परफॉर्मन्स खूपच एक नंबर झाला आणि मग अप्रोच बदलला तुझ्याबद्दलचा, किंवा इंडस्ट्रीचा सुद्धा अप्रोच बदलला, सैराट सारखे चित्रपट येऊ लागले पुढे पुढे, तर त्या चित्रपटाची छाप खूप आहे, राईट, त्या भूमिकेची छाप खूप आहे. तर हे कधीतरी तुझ्यासाठी स्ट्रेसफुल असतं की एवढं पॉवरफुल गोष्ट केल्यानंतर आता मी कशा प्रकारचा प्रोजेक्टला हो म्हणून? नाही नाही नाही, कारण मला असं वाटतं की मी नाही, सगळ्यांच्याच बाबतीत ते झालंय. सैराट नंतर मला असू दे, आकाशला असू दे, अण्णांना असू दे, सैराटच्या यानीच तितके लोक आजही बघतात. आणि ना ते टीमवर्क होतं, ते सगळं जुळून आलं, गाणी, डिरेक्टर, DOP, को ॲक्टर, पेअर, त्याच्यामुळे मला वाटतं की ते हिट तितकं गेलं आणि आपलं वाटतं. त्याच्यानंतर मी नाही प्रेशर घेत, म्हणजे मला माहिती आहे की माझ्यासाठी तितकं स्ट्रॉंग लिहिणारं कोणी येणार नाही दरवेळी की मला खूप छान दाखवेल. तर मला असं वाटतं जे जे मला आवडतंय ना, ते मी कितपत चांगलं करू शकते किंवा त्यात मी कसं स्वतःला सिद्ध करू शकते, याचा प्रयत्न मी नेहमी करते. आणि एवढंच ठरवते की आधी जे काम केलंय ते रिपीट नाही करायचं. पण मला नायिका प्रधान जास्त करायला आवडतं आणि स्ट्रॉंग भूमिका, पण माझ्या वाट्यालाही तशाच आल्या. एक्झॅक्टली. पण अनेकदा ना खूप चित्रपटांसाठी अप्रोच होतो आणि ना एक ब्रीफ असतं की ती आर्ची सारखीच मुलगी आहे. असं तुझ्या बाबतीत झालंय एवढ्या वर्षात की ती आर्ची सारखी आहे? अगं, सैराट नंतर 3 वर्ष मी कामच नाही ना केलं, कारण सगळ्यांना सैराट करायचा होता, सगळ्यांना पुन्हा ती आर्ची आर्ची हवी होती. तर माझं असं होतं की नाही, जवळपास कॅरेक्टर असू शकतं धाडसी आणि बेधडक, पण मग तिचं सराउंडिंग किंवा ती गोष्ट तरी वेगळी असावी. अगदीच सेम सेम मला पण ते नको वाटेल ना, कारण एकदा ती छाप उमटली, मलाही त्याला धक्का नाही लावायचा पुन्हा, त्याच्यामुळे नाही. आणि ना कागर सारखा चित्रपट सुद्धा तू केलास. अनेकांनी कदाचित जर तो चित्रपट पाहिला नसेल, अमेझिंग चित्रपट आहे तो. म्हणजे त्याच्यामध्ये जे राजकारण आहे, शेवट येईपर्यंत कोणी अंदाज नाही लावू शकत की हे काय आहे, किंवा एवढ्या लेवलचं पॉलिटिक्स असू शकतं का कधी. पण ना अनफॉर्च्युनेटली तो चित्रपट इतका नाही चालला, राईट. या गोष्टीचं तुला सुद्धा वाईट वाटलं होतं की आपण इतकी स्ट्रॉंग भूमिका पोर्ट्रे केली, किंवा एवढी छान स्क्रिप्ट आली होती, सैराट नंतर कागर चित्रपट होता तुझा, राईट, आणि एवढं प्रेम आपल्याला दिलं, पण कागरमध्ये त्या प्रमाणात नाही मिळालं, म्हणजे ती क्रेज फॉलो नाही झाली. तुला वाईट वाटलेलं तेव्हा? डेफिनेटली फिल्म नाही चाललं की वाईट वाटतंच, कारण एवढं काम केलंय ते पोहोचावं किंवा सगळ्यांना आवडावं असं प्रत्येकाची इच्छा असते, तर वाईट वाटतं. पण मला तेवढ्या पुरतं वाटतं, मी ह्या गोष्टींमध्ये खूप रमत नाही. मला असं वाटतं की मी माझे 100% दिलेत. डिरेक्टरांना मी कुठे कमी वाटले नाही, बाकीच्या लोकांना मी कुठे कमी वाटले नाही, बाकी आता प्रेक्षकांच्या हातात आहे. आणि आजकालचा प्रेक्षक पण बघ ना तू, रोज त्यांची मतं बदलतायत, त्यांना वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी आवडत आहेत. आत्ता एका आठवड्यात ह्या प्रकारची गोष्ट आवडली की आपण तसाच सिनेमा
बनवायला बरोबर, जातो, बरोबर. पण तोपर्यंत त्यांची टेस्ट पण बदलते. त्याच्यामुळे ते मॅच करणं खूप कठीण आहे. त्याच्यामुळे मी स्वतःला एवढंच सांगते की भाई जे हातात येतंय ते 100% देऊन फक्त कर आणि प्रेक्षकांवरती सोडून दे. हम्म. ते आपल्या हातात नाहीच आहे. आकाश कुठे आहे सध्या? पुणे हा. घरीच असेल. हा अच्छा, तुम्ही आहात टच मध्ये? नाही खूप नाही, नाही म्हणजे मैत्री आहे ना? हा मैत्री आहे पण गावाची एक मिनिट नाही, असं काय टच बोलते? मध्ये टच मध्ये नाहीये कोणीच कोणाच्या आता. अच्छा. आणि अण्णा? नाही म्हणजे अच्छा. टच मध्ये आता कोणीच खरं सांगू तर कोणाचं नाही, कारण सगळे आपापल्या कामात कामात busy. इतके बिझी असतात. त्याच्यामुळे नाही. उलट 29 एप्रिलला सुद्धा जेव्हा सैराटला 4 वर्ष पूर्ण होतील, 5, मीच सगळ्यांना फोन करते आणि मेसेज करते. मला असं वाटतं की यार कोणीच का करत नाहीये, कोणालाच काही नाहीये का. त्यामुळे सगळे खूप बिझी असतात, हं. कोणीच कोणाच्या टच मध्ये नाहीये. आणि ना सैराट रिंकू तुझं फर्स्ट अर्निंग होतं, सिन्स तू आता उल्लेख केलास की आता एप्रिल महिन्यामध्ये 12-13 वर्ष होतील. 10 वर्ष पूर्ण होतील चित्रपटाला. 2016 16-26. येस, 10 वर्ष पूर्ण होतील चित्रपटाला. फर्स्ट अर्निंग होतं तुझं सैराट हा चित्रपट. पहिल्यांदा रिंकूने कमवले असतील पैसे त्या हो. चित्रपटातनं, आणि त्यानंतर रेस्ट इज हिस्ट्री. करिअरच बनायला सुरुवात झाली, राईट? यू स्टिल रिमेंबर सैराटचे जे पैसे मिळाले त्याचं तू काय केलं? सेंटर किती पैसे मिळाले होते ते नाही सांगणार, पण काय केलं हे सांगेल. मी 10वीची पुस्तकं विकत घेतली. त्या पैशातनं? हो. आणि त्या पलीकडे काय केलंस? काहीच नाही. मी तुला सांगू का, मी पैसे कधीच माझ्याजवळ ठेवत नाही. मला नाही आवडत. म्हणजे जे काही पैसे येतील, मला फक्त कळतं की एवढे एवढे ठरलेत, मी बाबांकडे देते किंवा पूजाकडे देते. आणि मला जसे पैसे लागतील तसे मी मागून घेते की मला आत्ता हे हवंय, तर मला हे घेऊन द्या किंवा मला पैसे द्या, मी जाऊन घेते. त्यामुळे मला नाही आवडत. तुझं अकाउंट वगैरे कोण मॅनेज करतं? बाबा. बाबा मॅनेज करतात. बाबा, पूजा, खरं तर दोघंही. बट तुला आयडिया असेल ना तुझ्या अकाउंट मध्ये किती पैसे आहेत का नाही? नाही. मला एवढं श्रीमंत व्हायचंय. माहितीच नाही अकाउंट मध्ये अरे किती पैसे आहेत. मला खरंच नाही माहिती. मी नाही विचारायला जात. मला नाही आवडत पैसे बिसे असं विचारायला कोणाला. आणि असं ट्रॅक पण ठेवत नाहीस की अच्छा आपल्या अकाउंट मध्ये एवढे पैसे आहेत? नाही. मला लागले की मी मागून घेते की मला एवढे एवढे पैसे हवेत, द्या. मला ह्या ट्रिपला जायचे, मला ट्रिप अरेंज करून द्या, मी जाऊन येते. किंवा माझा हा प्रवास होणार आहे, आज डिझेल टाकायचं पप्पा, तर त्याला तरी जीपे करा. अगं आत्ता माझं जीपे यांनी करून दिलंय. माझ्याकडे जीपे पण नव्हतं, गुगल पे. माझ्याकडे पैसेच नसायचे. मी पूजाला म्हणायचे ते पैसे दे, पप्पांना म्हणायचे ते नंबर पाठवते, प्लीज त्यांना पैसे पे करा. असं का? पण रिंकू, सवयच मोठी झालीस तू आता. आता जीपे आहे. आता डेफिनेटली ज्या ज्या गोष्टी लागतात तिथे मी पे करते. पण नाही आवडत पैसे जवळ ठेवायला मला. माझ्याकडे काहीच नसतं माझं. काय सगळं पूजा आणि पप्पांकडे असतं. आणि मला लागल तसं मी मागते. मला लागतही नाही खरं तर पैसे, अजिबातच नाहीत. हा, पण बाबा तुला सांगतात रिंकू की मी तुझे- विचारत नाही. नाही तुझे फायनान्सेस तू मॅनेज करत किंवा शिक म्हणतात ना. एक्झॅक्टली की शिक जरा फायनान्शियल प्लॅनिंग म्हणते किंवा त्यांना. इन्व्हेस्टमेंट जे काय असेल हा, ते. मी म्हणते ना शिकीन. आणि काही नाही शिकलीस ना तू आतापर्यंत. मला ते विचारायलाही नको वाटतं त्यांना की किती आहेत काय आहे. ते आहेत ना, ते बघतील ना. आपल्याला लहानाचं मोठं करताना त्यांनी केलता का हा विचार, किंवा कुठल्या गोष्टी कधी बघितलेल्या का. आपण इतक्या विश्वासानेच मोठं झालोत ना. सो जेव्हा मला खरंच वाटेल की बाबा आता मला गरज आहे सगळं माझ्या हातात घ्यायची, मी घेईन. पण वेळोवेळी ते स्वतःच मला सांगतात की, आणि हा ते मला एवढं माहितीये की ते माझ्यातला 18 रुपया पण नाहीत वापरत स्वतः. नाही, ते मला सांगतात की बघ एवढे एवढे आले, एवढे इथे दिले, एवढं जीएसटी वॉट जे काय असेल ते. पुण्यातलं घर पण ते म्हणाले हवंय आपण घेतोय, एवढं एवढं आहे, घेऊ का? म्हटलं घ्या. माझ्यासाठी ते करतात, मला विचारतात. पण पैसे जवळ ठेवणं किंवा हिशोब ठेवणं मला नाही एवढं. मी देते, म्हणजे आत्ताही तुला हवे असतील किती तर मी म्हणते घे, पण मी हिशोब नाही ठेवत. वाटलं तर तुम्ही माघारी द्या, नाही द्यायचं तर नका देऊ, असं आहे माझं. हो. हा. तू घर घेतलंस पुण्यामध्ये? हा. कधी? पुण्यातच का घर घेतलं? कारण मुंबई आणि अकलूजच्या मधली जागा पुणे आहे माझ्यासाठी. म्हणजे फॅमिलीला कधी भेटायचं, अगं 8-9 तास म्हणजे खूप आहे ग. आणि आईला प्रवासाचा त्रास, मला तर त्याच्याहून जास्त. त्यामुळे पुणे हे मध्यस्थी आहे, म्हणून पुण्यात घेऊन ठेवलं. ओके. आता विश की मुंबईतही घ्यावं. किती वर्षांची रिंकू आता? 25 रनिंग. 25 रनिंग. पुढच्या वर्षीपर्यंत घेशील की मुंबईमध्ये घर? तथास्तु. रिंकू, पण ऍक्च्युली मला या मुद्द्यावर बोलायला खूप आवडेल तुझ्या बरोबर, की आपण सिनेमाबद्दल बोललो, नो डाऊट. आपण तुझ्या लव्ह लाईफ बद्दल बोललो. मला तुझी स्पिरिच्युअल बाजू जाणून घ्यायची आहे.
तू केदारनाथला सुद्धा गेली होतीस किंवा अनेकदा सण उत्सवांना मी रिंकूचे छान छान लुक बघते. तू खूप इन्व्हॉल्व्ह असतेस प्रत्येक गोष्टीमध्ये. तुझी स्पिरिच्युअल बाजून अजून कधी समोर आली नाहीये, तू खूप बोलली नाहीयेस त्याबद्दल. एकतर मला ऐकायला आवडेल की कधीपासून आहेस तू स्पिरिच्युअलिटीमध्ये आणि तुला स्वतःला शेप करायला त्या गोष्टींचा खूप फायदा झालाय. मी अगोदर नास्तिक होते. हो. हां. केदारनाथ नंतर मला थोडा काही इन्सिडन्स नंतर मला थोडा थोडा विश्वास बसायला लागला की असतं. मग मी थोडं थोडं उपवास हे ते करत गेले. मला त्याचा अनुभव आले आणि आत्ता मी खरं तर खूप त्या गोष्टींकडे वळले की पूजापाठ असतील, मंत्र असतील, सण उत्सव असतील, तर मला वाटतं की त्याच्या मागे सायंटिफिक पण रिझन आहे, पण काहीतरी एनर्जी असते जी तुम्हाला खेचते. आणि म्हणतात ना, जेव्हा त्याची इच्छा असते तेव्हाच आपण मे बी त्या गोष्टींकडे जातो किंवा त्या गोष्टी करायला लागतो, मानायला लागतो. तर माझ्या बाबतीत पण तसंच आहे. अशा काही गोष्टी घडल्या की मी बरोबर तिकडे वळायला लागले आणि मला असं वाटलं की इथेच होप आणि पीस आहे. त्याच्यामुळे मी करते. मला आवडतं. मला घरातही सकाळी देवपूजा करायला, जप करायला मला आवडतं. मला फ्रेश वाटतं त्या सगळ्या गोष्टी केल्या की, त्याच्यामुळे मी करते स्वतःसाठी. आणि तू आता केदारनाथचा उल्लेख केला. खरं तर प्रत्येकाने ज्याला ज्याला जमेल त्याने एकदा तरी केदारनाथला जावं. खरंच जावं. इतकी ती सुंदर जागा आहे किंवा इतके डिवाइन वाईब्स आहेत, राईट? हो. रिंकू, तुझा एक्सपिरियन्स माझा न विसरण्यासारखाच आहे. मी खरं सांगू का, मी तेव्हाही देवावरती इतका विश्वास आणि आस्था वगैरे असं काही माझं नव्हतं. मला सडनली असं झालं की मला केदारनाथला जायचंय. तर पूजा म्हटली की अगं असं नसतं, त्याचं प्लॅनिंग काहीतरी असतं की नाही. म्हटलं नाही, मला जायचंय, तू तिकीट बुक कर. ती म्हटली चालत जाणार आहोत. म्हटलं हा. आणि गुरुवार पौर्णिमा होती, त्याच दिवशी आम्ही चालत वगैरे गेलो. मी खूप थकले वगैरे, रडले बिडले नाही का, मला नाहीच जेवायचं, खूप थंडी आहे. मी दर्शन घेतलं. हे मी कुठेच किस्सा सांगितलेला नाहीये. आणि मी बालिश आहे. मी रडत होते का तर माझं म्हणणं होतं की जाताना प्लीज मला चॉपर मिळू देत देवा. आता तो स्टॅमिना नाहीये आणि आमचं फ्लाईट होतं पुढचं जे आम्हाला पकडायचं होतं. सो एक माणूस म्हणला नाही का आम्हाला बसा बसा मिळेल. आणि बसतोय. 2 तास गेले, 3 तास झाले. पूजा म्हणाली होप देव आहे, मिळेल ते म्हणता येतं. आणि सगळा अंधार व्हायला लागला ग. पूजाला म्हटलं आत्तापर्यंत अर्धा रस्ता गाठला असता, उद्या आपलं फ्लाईट आहे, नाही पोहोचणार आपण, चल निघू. मी म्हटलं असं काय रे. आणि मी देवाला म्हटलं हे बघ प्लीज चॉपर मिळू दे, मी माझी फॅमिली घेऊन तुझ्यापाशी येते, मला चॉपर दे. बोललीस तू तिथे. मला काय माहिती ह्या गोष्टी इतक्या मॅटर वगैरे करतात. मी आपलं असंच, आपण मैत्री मजेत बोलतो. तर तो माणूस आला, म्हणाला आता काही चॉपर वगैरे मिळणार नाही, सगळे फुल आणि ऑलरेडी आधीच बुकिंग असतं ना ग. तर म्हणाले झालं. आणि मी इतकी चिडत होते आणि मी इतकी रडत होते ढसा. म्हटलं काय तुझा हा देव वगैरे. त्याला मी म्हटलं आणि मंदिरासमोर जाताना की चॉपर वगैरे दे, घरच्यांना घेऊन येईन, तो ऐकतोय का, त्याच्यासाठी इतक्या लांब वगैरे आली. मी असं सगळं मी आपले बोलत चालले. मागून एक माणूस आला आणि असं त्याने टॅप केलं. मी आपली चिडून काय तो म्हटला आपको जाना था क्या, चॉपर चाहिए वगैरह, आपके पास आधार कार्ड है. मी म्हटलं हा. तर तो म्हणला 2 ही जगह खाली है पायलट के पास, तो आपको जाना है तो आप जा सकते. पूजा म्हणली बघ. असं मी म्हटलं की हो ग. त्यांनी ऐकलं आणि मी अशी मंदिरासमोर नाही का आनंदात पळत चालले आणि मी मंदिरासमोर धाडकन पडले आणि माझा गुडघा फुटला, सगळं आलं. आणि पूजा म्हणली इतकं तू त्याला वाईट. आणि मी खरंच वाईट बोललेले शंकराला. इतकं कोण बोलतं. आणि मला झालतं यार, मी रडायला आलते. अरे रडू येतं ग, चांगल्याचं दम निघतो. आणि तेव्हा मी म्हणलं भाई मी इथून पुढे काही बोलणार नाही. मला तिथेच माझी शिक्षा मिळाली इतक्या छोट्या गोष्टीसाठी. आणि लिटरली 2 जागा राहिलेल्या. मग ते खूप माणसं होती, पण आम्हालाच का बोलवलं मला माहिती नाही. खूप माणसं वेटिंगला बसलेले. पण मग पायलटच्या शेजारी बसून मग आम्ही दोघे गेलो. मला वाटलं जरा तरी मैत्रिणीला दया येईल, तीही चिडते. म्हणलं अगं रक्ते, जरा तरी मया दाखव मला माझ्यावरती. लागलं ना, खूप लागलेलं बेकार. तेव्हापासून मी तर म्हणजे तिथूनच मला वाटतं सगळं बदललं. काही चुकीची माणसं आयुष्यात आली की मी अजूनच या बाजूला आले. सो असं झालं माझ्या बाबतीत. ते म्हणतात माझा म्हणून विश्वास आहे की ती एनर्जी आहे. तू गेलीस का फॅमिलीला घेऊन फोटो नवस पूर्ण? नाही ना, जायचंय. माझ्या आई बाबांना जेव्हा शाळेतून वेळ मिळेल आणि याच वर्षी मी निघणार आहे हे मी ठरवलं. बरं झालं मला ते पुन्हा रिमाइंडर नकोय भाई. तू आता उल्लेख केलास की चुकीची माणसं आयुष्यात आली आणि
ती कोणालाच चुकली नाहीये. चुकीची माणसं बरोबर. आयुष्यात येणं किंवा मिसगाईड होणं आपण, किंवा आपल्याबद्दल उलट सुलट बोलणं जाणं, किंवा आपल्या तोंडावर मागणं बोलणं जाणं, हे जेव्हा सगळं होतं रिंकू तुझं, बिकॉज ना नोईंग यू, तू असं क्विक रिॲक्ट नाही करत, कधीच नाही करत. मी तुला कधी पाहिलं नाही की तू क्विक रिॲक्ट झालीस कुठेतरी. यावेळी तुझं, अशा वेळी तुझा काय स्टँड असतो या माणसांबद्दल? तू डिस्टन्स मेंटेन करतेस, बोलणं प्रेफर करतेस का काय? हे बघ, जर मी कोणावरती प्रचंड प्रेम करत असेल ना, तर मी सगळं सहन करते, म्हणजे जे काही असेल ते. आणि मी स्वतःहून पुढाकार घेणारी मुलगी आहे, सगळ्या गोष्टी मिटवायला. आणि एका पॉइंटला तुम्हाला रिअलाइज होतं की तुला ते कळतं की पुढचं जाणून बुजून डिवचणं म्हणतात ना, ते तुम्हाला कळतं आणि तुम्हाला कुठेतरी ग्रँटेड घेतलं जातंय किंवा हलक्यात घेतलं जातंय. कुठे जाणार आहे, काय करणार आहे, असं एक आपल्याला जाणवायला लागतं. त्याच्यानंतर मी भांडते, पण खूप एक्स्ट्रीम भांडते, का तर माझं असं असतं की ते टिकून राहावं. म्हणून मी भांडत असते की मला माणसं गमवायची खूप भीती आहे. मला असं वाटतं की एकदा जीव लावला की ते आपलंय, ते कसं गमवू, मग आपलं जसं असेल तसं असेल. पण नाही, सेल्फ रिस्पेक्टला मग एका पॉइंटला धक्का लागायला लागला ना, मग मी शांत होत जाते. मी थकले ना त्या नात्यांमध्ये, त्या माणसांमध्ये, तर मी शांत होऊन जाते. आणि मग मी प्रचंड रडते, मी प्रचंड स्वतःला त्रास करून घेते. या सगळ्या गोष्टी ज्या सगळ्यांनाच होतं, काही ते नवीन नाहीये. मग त्या माणसांसोबत पुन्हा मी नाही राहू शकत किंवा मी नाही जाऊ शकत तिथे. अशी कितीदा आली आहेत माणसं तुझ्या आयुष्यात? एकदा झालंय. आणि तिथेच मला कळालं ना की मी एक्स्ट्रीम आहे, मी प्रचंड सेन्सिटिव्ह आहे आणि मला ग्रँटेड घेणं किंवा हलक्यात कोणाला घेणं मला नाही आवडत. म्हणून मी तुला म्हटलं ना, कोणाच्या फिलिंग सोबत खेळलं ना मला प्रचंड वाईट वाटतं. त्याच्यामुळे मी खूप शांत होते. तो जरी मला उद्या येऊन म्हणाला की हत्ती उडाला, मी म्हणेन हो उडाला. पण या अशा माणसांसोबत रिंकू, जी कोणी होती माणसं, जर तुझ्याकडे ते पुन्हा एकदा प्रोजेक्ट घेऊन आले तर तू करशील? नाही करणार. मला माझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये ते, तितकं नाहीये. म्हणजे त्यांच्या वाचून माझं काही अडणार नाहीये किंवा माझ्या वाचून, पण मला वाईट वागता येत नाही सेम त्यांच्यासारखं. मी डिस्टन्स मेंटेन करीन, मी शांत राहीन, उद्या चार चौघात मी प्रेमाने बोलीन, मी मदतही करीन, पण मी काम नाही करणार. किंवा काम म्हणजे मी पुन्हा तिथे जाणार नाही कधीच. मी लांबून मदत करू शकते, माझे वेगळे मार्ग आहेत, तिथून गोष्टी पोहोचवू डेफिनेटली शकते, पुढच्याला त्रास होऊ नये म्हणून. कारण एकेकाळी आपण जीव लावलेला असतो. तर मी केलेल्या प्रेमावरती माझा विश्वास होता आणि आहे. समोरचं जसं होतं तर आपण काय करणार, असं आहे. तर माझं असं आहे. येस. आणि ना हे नेचर किंवा हा स्वभाव खूप चांगला आहे, कारण ना आपण पटकन बोलून दोऱ्याच कापून टाकतो एखाद्या गोष्टीचा. आणि मे बी ते ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतो ना, ते घातक सुद्धा ठरू शकतं, कारण हे एक सर्कल आहे. बरोबर. कुठे ना कुठेतरी फिरून ती माणसं आपल्या समोर येतातच, त्यांना फेस करावं लागतं. डेफिनेटली. तर न बोलता डिस्टन्स मेंटेन करणं इज ऑलवेज बेटर. डेफिनेटली. कोणाला आपण कशाला, आपण जर मला आता कसं झालंय ना, आपण इतकं दुःख जर आपल्यालाच सहन होत नाहीये ना, तर मग आपण पुढच्याला नको द्यायला. जर आपल्याला इतका त्रास होतोय तर त्याचा स्वभाव आहे किंवा जे कोणी असेल तो तसा वागला. आपण तसे नाही होत तर आपण का वागायचं? पुढच्यानी केलंय म्हणून आपण नाही करायचं. रिंकू, पण ना मी कधीच तुला ऍक्च्युली हा प्रश्न विचारला नाहीये. मला इथे जेन्युअनली विचारायला आवडेल, सिन्स तू आता उल्लेख केलास माणसांचा, प्रोजेक्टचा. आम्ही तुला बघतोय सैराट पासून, तू बातम्यांमध्ये पण असतेस, तुझे प्रोजेक्टही असतात. प्रोजेक्ट नसले तरी काही ना काही रिझन्समुळे तू बातम्यांमध्ये असतेस, राईट? आणि मला तसं वाटतं की रिंकू फेवरेट आहे सोशल मीडियावर सगळ्यांची. बट आता नो डाऊट आपल्याकडे इव्हेंट्स आहेत, आपल्याकडे ब्रँड प्रमोशन सुद्धा येतात, काही ना काहीतरी आपले इन्कम सोर्स आहेत, नाही असं नाही, राईट? पण मला सांग, हे सगळं आपल्या पदरात असताना सुद्धा यू फील की स्ट्रगल आलाय वाटायला एवढ्या वर्षात? आलाय. म्हणजे आता बघ, एक मलाही तू म्हटली म्हणून आता हा प्रश्न पडला की सैराट इतका हिट झाला, पण त्याच्यानंतर मी खूप चांगल्या लोकांसोबत का नसेल काम केलं. खूप नोन आणि चांगले डिरेक्टर आहेत, त्यांनी का कधीच मला अप्रोच केले नाही. हे खूप प्रश्न मला पण पडतात. मग मी कुठे कमी पडते का, मी आणखी काय करायला हवं? ऑडिशन्स तर मी आत्ताही देते, पण इव्हन ते टिकवून कसं ठेवू हा पण एक वेगळा स्ट्रगल असतो ना, की डिस्टन्स मेंटेन करणं पण आपण त्यांच्यासोबत असणं पण. सो हे सुद्धा खूप डिफिकल्ट आहे करणं. तर हे असे मलाही आता खूप प्रश्न
तू म्हटली म्हणून पडायला लागले. तर स्ट्रगल कोणालाच नाही चुकत अगं. लोकांना असं वाटतं की हे खूप सहज मिळालंय, हा. पण ज्याला ते काय आहे हे माहितीच नाही, ते सहज मिळाल्यावर ते हँडल कसं करणं हे पण माहिती नसतं. मग करेक्ट. मी नेहमी म्हणते की तुम्ही पायऱ्या चढत चढत वरती जाता, सो तुम्हाला एक अंदाज असतो. तुम्हाला डिरेक्ट वरती नेऊन ठेवलं आणि अख्खं जग दिसतंय तर कळत नाहीये ना आता काय करायचंय. हा, करेक्ट. सो ते पुन्हा तुम्हाला शिकत जावं लागतं की अच्छा ही पण पायरी आहे, ही पण पायरी आहे. पुन्हा तुम्हाला ते भाषा असणं, दिसणं असेल, Yeah. प्लॅटफॉर्म्स असतील, काय पद्धतीचं काम करायचंय, कोणासोबत करायचं, कोणासोबत नाही करायचं. अनुभवातूनच मग मी ते शिकत आले, कारण कोणी शिकवायला तर नसतं तुम्हाला त्यावेळी. सो स्ट्रगल आहे ग. आणि ना नेम फेम या अशा गोष्टी आहेत ना की त्याची एकदा ती जर सवय एकदा आपल्याला लागली की देर इज नो गोईंग बॅक. कारण सतत लाईमलाईट मध्ये असणं कोणाला नाही आवडत यार. आपल्यासाठी कोणी बरोबर. टाळ्या वाजवते, आपले फोटो काढतंय, ही अट्रॅक्ट करणारीच गोष्ट आहे. पण रिंकू, आता लाईक यू सेड की सैराट नंतर डायरेक्टली एक वन नाईट म्हणजे हो. पिक्चर रिलीज, दॅट वन फ्रायडे पिक्चर रिलीज झाला आणि तुम्ही स्टार झालात दोघं सुद्धा, राईट? नेम फेम बद्दलची एक अशी गोष्ट, मे बी ती कदाचित घातक असेल, ज्याबद्दल तुला कधी कोणी वॉर्न केलं नव्हतं, अशी कोणती गोष्ट तू नंतर अनुभवलीस की फेम काय लेवलचं किंवा फेम कधीतरी हानिकारक सुद्धा असू शकतं, ही गोष्ट जी तुला कधीच कोणी वॉर्न नव्हती केली, जी तू रिअलाइज केलीस नंतर? हो, म्हणजे इव्हेंट नंतर गाडीच्या मागे गाड्या येणं, मग एकदा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून मला भीती वाटायला लागली की आपल्यालाच गिल्ट येतं ना, आपण बोलवलेलं नसतं तरी पण. एक मला खूप आठवत आहे की कोल्हापूर का सातारा कुठेतरी इव्हेंटला आम्ही गेलतो, मी, आकाश, अरबाज, तानाजी, आणि त्या लोकांना कळालं की ह्या हॉटेलमध्ये आम्ही थांबतोय आणि पाऊस वगैरे खूप चालू होता. तर अख्ख्या भर पावसात ना सगळी हॉटेल खाली लोकांची गर्दी झाली, फक्त एकदा हाय करून जा म्हणून. तर मी हे बघितलंय, पण पुन्हा नेम फेम ह्या गोष्टी मला आजही नाही तर कळत. हो, म्हणजे मी काम करताना पण माझं असं होतं, पूजा ते मला ओळखतात ना, ते बोलतील ना, मी जाऊ ना, म्हणजे मला भीती वाटते, माझ्याच्यानी होईल ना. मला नाहीच वाटत मी कोणी आहे. मी खरंच सांगते, मला ते फीलच नाही होत आतमधून. का? काय माहिती मला. या सोशल मीडिया आणि कॉम्पिटिशनच्या जगामध्ये रिंकू, आपल्याकडे किंवा एखादा प्रोजेक्ट केल्यानंतर वन नाईट स्टार आपल्याकडे बनतात आणि नंतर त्या टँट्रम्स बद्दल मी न बोललेलंच बरं, कारण प्रत्येकाचा तो एक्सपिरियन्स आहे. तू तर कन्सिस्टंटली आहेस 10 वर्ष इंडस्ट्रीमध्ये, तरी तुला असं का नाही वाटत की बाबा मी कोणतरी शाणी आहे आता? का नाही वाटत काय तुला? माहिती, मला नाही माहिती अगं, मला नाहीच होत. बहुतेक मी स्वतःला गृहीतच नाही धरत त्या सगळ्यांमध्ये, मीच. त्याच्यामुळे मलाच स्वतःविषयी खूप डाऊट असतात. त्याच्यामुळे मी कोणीतरी आहे का नाही, मी नेहमी बॅकफुटला असते की नाही तुम्ही बोला, मी आहे म्हणजे आहे मी, असं होतं माझं. मला नाही, मला त्याचं मलाच उत्तर माहिती नाही. मला मम्मी पप्पा हे कधी कधी आठवण करून देतात, तू कोण आहे, तशी राहा, जरा तशी वाग, बोल, तुला कळतंय का. मग मला असं होतं, हो का, हां ठीक आहे, हाय हाय. रिंकू, तू पण जर एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा डिरेक्टर जो तुझ्या खूप आवडीचा आहे आणि तुझी इच्छा आहे की या माणसासोबत आपल्याला काम करायचंय, तुझा असा अप्रोच असतो की मी स्वतःहून जाऊन बोलते किंवा मी जाऊन सांगते काही काम असेल तर सांगा, किंवा चांगला प्रोजेक्ट करणार असाल तर मे बी मला कन्सिडर करा? मी असं कुठे भेटले ना, आता मी प्रीमियर्सला जाते, तर मला जर कोण, आता जायला लागलीस, तुम्ही येणार आहे त्या टॉपिकवर. मला आत्ताही ऑड होतं ग, मला असं खूप ऑकवर्ड फील होतं. मला जर कोणी दिसलं ना, तर मी म्हणते की सर तुमच्याकडे काही छान असेल तर सांगा, मला डेफिनेटली तुमच्यासोबत काम करायला आवडेल. पण असं स्वतःहून पटकन जाताना मला असं वाटतं की पुढचा व्यक्ती मला बोलेल का, ते मला तितकं सिरियसली घेतील का, किंवा जायच्या आधीच मला खूप भीती असते. पण मला कोणी दिसलं तर आता मी धाडस करते की मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल, काही असेल तर सांगा, आपण डेफिनेटली करू. ओके. जर हे तू थोडं आधीपासून जर करायला सुरुवात केलं असतं रिंकू, तर जेन्युअनली मला उत्तर दे, तुला असं वाटतं की आज कदाचित जेवढे हिट तू दिलेत त्याच्यापेक्षा जरा आणखीन जास्त असता ग्राफ त्याचा? नाही. ओके. तू म्हणाली तसं पुन्हा बॅक टू, तू म्हणते की एका रात्रीत सगळं जग बदललं, त्याच्यामुळे सगळे मला ओळखत होते. रिंकू राजगुरू कुणाला माहित नाही असं तरी नाही. जर कोणाला वाटलं असतं की हे ती मुलगी करू शकते, तर ते स्वतःहून माझ्याकडे येतीलच की. म्हणजे आतापर्यंतचा माझा अनुभव, मी खूप लोकांना बोलले, पण ते माझ्याकडेच आलंय का, नाही आलं. कारण सगळ्यांना असं वाटतं की ही एकाच पट्ट्यात बसते किंवा असंच करू शकते.
सगळ्यांना ऐतं पण हवंय, सगळ्यांना म्हणजे काही लोकांना असं वाटतं की ऐतं पण हवंय, काही लोकांना त्याच्यावरती कामही नाही करायचं किंवा चान्सही नाही द्यायचा, असं मला फील होतं कित्येकदा. त्याच्यामुळे मला वाटतं की जे माझ्यासाठी लिहिलंय किंवा जे तुझ्यासाठी लिहिलंय ते तुझ्याकडेच येणार आहेत, किंवा ग्रुपमधील काही कम्फर्ट असेल तर ते तेवढ्याच लोकांना घेऊन काम करतात. भले माझ्याकडे आज हे आले की मला काम द्या, पण मला वाटलं की नाही, दर्शना माझ्या जवळची आहे तर मी तुलाच देणार ना, असं पण मी बघितलंय. करेक्ट. सो मला असं वाटतं की ज्याला ज्याच्यासोबत काम करायचं आहे तो तिथेच काम करतो. खूप कमी लोक असे आहेत की जे तुमच्याकडे येतात लक्षात ठेवून की तू मला म्हणालेलीस आपण करू, मी लिहितोय तुझ्यासाठी, असे खूप कमी लोक आहेत. आणि ना तू मगाशी मी तुला एक प्रश्न विचारला होता की आत्ता तुम्ही सैराटची टीम कोणी टचमध्ये आहात का, आणि तू फार छान उत्तर दिलं की कोणी टचमध्ये नाहीये आत्ता त्याचं. आत्ता ना प्रत्येक जण आपल्या इंडस्ट्रीमधल्या ग्रुपिझम बद्दल बोलायला लागले किंवा फेवरेटिझम बद्दल बोलायला लागले. रिंकू, एवढ्या वर्षात तुला हा एक्सपिरियन्स आलाय ग्रुपिझमचा? हो, आलाय म्हणण्यापेक्षा मला असं कोणी लेफ्ट आउट केलंय असं नाहीये, कारण एकतर माझं इंडस्ट्रीत कोणी मित्रमैत्रीण नाहीये नाहीये, किंवा मी हो. कोणत्याच ग्रुपचा भाग नाहीये, पण मी ते बघितलंय किंवा मी काम करताना मी ते अनुभवलंय की अरे ह्यांचं काहीतरी चालू आहे इकडे, ह्या दोघींचंच काहीतरी चालू आहे. सो हे मी बघितलंय आणि मला ते नाही आवडत. त्याच्यामुळे मी ना ह्या ग्रुपची आहे ना मी त्या ग्रुपची. काम असेल तर मी सगळीकडे काम करायला तयार आहे. माझं असं नाही की मी इथे करणार आणि इथे नाही करणार, पण ग्रुपरिझम आहे. आणि मला दुसरी बाजू हे पण वाटतं की त्यात वाईट काही नाहीये, कारण त्यांचा जर कम्फर्ट झोन तोच असेल आणि त्यांना त्याच लोकांसोबत काम करायचं असेल तर करा. प्रत्येकाचा प्रश्न आहे खरं तर तो आपापला. ओके, असं आहे. तर पुरस्कार सोहळ्यांचा नाही, कार्यक्रमांचा तू उल्लेख केलास की तू आत्ता प्रीमियर्सला वगैरे जायला लागलीस. आणि ना खूप आधी मी तुला झी टॉकीजच्या एका कार्यक्रमात बघितलं होतं, तेव्हा मी बघितलं होतं की फेम काय असतं. एका ठिकाणी सगळी मीडिया उभी होती, काहीतरी व्हिज्युअल्स चालले होते आणि देन रिंकू आली एक सिल्वर कलरचा गाऊन ड्रेस घालून त्या इव्हेंटला, आणि सगळेच्या सगळे हेडटर्न झाले त्या इव्हेंटला. मी तिथे होते आणि मी बघितलं, सगळेचे सगळे हेडटर्न झाले आणि सगळे रिंकूकडे गेले. हे लाईव्ह पिक्चर होतं आणि ना ती एक प्रकारची वेगळी क्रेज होती. पण त्यानंतर तू खूप कमी दिसायला लागलीस पुरस्कार सोहळ्यांना, कार्यक्रमांना, प्रीमियर्सला. तर आत्ता मी तुला रेग्युलरली बघतेय. काय कारण होतं? एकतर मी मुंबईत राहत नव्हते, मी अकलूजला असायचे आणि माझं असं असायचं की जर म्हणजे मी तिथे जाऊन काय करू, माझ्या कोणी ओळखीचं नाहीये, मला खूप ऑकवर्ड वाटतं असं कार्यक्रमांना आणि सोहळ्यांना जायला. तरी मी अवॉर्ड शोला यायचे तर इथून सुरुवात होतं की कोणासोबत बसणार, आपलं नाहीये तर आपण कधी कधी आपण नॉमिनेटेड नसतो. तर माझं असं होतं की नाही, मग कशाला आपण जाऊया. तर काम असेल तर मी डेफिनेटली येते, काम नसेल तर मी उगीच का येऊ. म्हणजे काही लोक लाईमलाईट घ्यायला तरसतात किंवा त्यांना ते आवडतं. मला आवडत नाही अशातला भाग नाहीये की लोक येतात, कौतुक करतात, बोलतात. पण पुन्हा तेच, मला ते तितकं आवडत नाही की सतत दिसत राहणं, आपलं काहीच काम नसताना उगाच दिसतोय म्हणून जात राहणं. मला असं वाटतं की जेवढं आवश्यक आहे, जिथे गरजेचं आहे तिथे जावं आणि सदिच्छा देऊन याव्यात लोकांना. दिसणं सगळीकडे सतत दिसणं. पण तुझा एक्सपिरियन्स काय आहे? तुमचा परफॉर्मन्स आणि तुम्हाला मिळणारे पुरस्कार हे एकमेकांशी रिलेटेड असतात का? की अनेकदा असं होतं की टॉपचा परफॉर्मन्स असतो पण त्या व्यक्तीला पुरस्कार मिळत नाही. कधी कधी परफॉर्मन्स एकदम ओके असतो, मे बी तो तेवढा क्रिटिकली एक्सप्लेन सुद्धा केलेला नसतो, पण त्या व्यक्तीला पुरस्कार मिळतो, राईट? सो यू थिंक तुझा एक्सपिरियन्स काय सांगतो एवढ्या वर्षातला, की जेन्युअनली पुरस्कार आणि परफॉर्मन्स या एकमेकांवर डिपेंड आहे का, ज्यांना द्यायचा आहे त्यांनाच दिला जातो? मी खूप लहान आहे हे बोलायला, बट अगेन तुझा एक्सपिरियन्स. आत्तापर्यंत टचवूड मी जिथे जिथे नॉमिनेटेड होते तिथे मला मिळालेत. जिथे लोकांना वाटलं नसेल माझं काम चांगलं नाहीये तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी नाही दिले. असू शकतं असं की जे जास्त डिझर्व करतात त्यांना नाहीत मिळत किंवा त्यांना तितकं कन्सिडर नाही केलं जात आणि जे खूप नोन आहेत त्यांनाच तुम्ही फक्त अवॉर्ड्स देता, असं असू शकतं. पण मी ह्याच्याकडे तितकं नाही बघत. मला असं वाटतं की या सगळ्याच्या पलीकडे प्रेक्षक कोणावरती जास्त प्रेम करतो आणि कोणावरती जास्त प्रेम नाही करत, ते माझ्यासाठी सगळ्यात मोठं अवॉर्ड आहे. जरी उदाहरण देते, 2 व्यक्ती असतील, एकाला मिळालाय एकाला नाही अवॉर्ड मिळालाय,
पण प्रेक्षकांसमोर दोघं जर उभं राहिले तर आवड मिळालेल्याला कोणी बघत नाही, पण ज्याला नाही मिळाला ना त्याला बघतात. ब्लेसिंग्स, कौतुक, प्रेक्षकांचं प्रेम खूप मिळालंय असं मी बघितलंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की चांगलं काम करत राहा आणि प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळणं आणि त्यांचा सपोर्ट असणं माझ्यासाठी ते अवॉर्ड्सच्या बरोबर. त्यामुळे तितकं महत्व नाही देत. मिळालं ठीक आहे, तुम्हाला नाही वाटतं त्याचं ओके, पण मी चांगलं काम केलं. वाईट वाटतं ना पण नाही मिळालं तर डेफिनेटली सगळ्यांनाच वाईट वाटतं, आणि मिळालं तर असं वाटतं की आपल्या कामाला कुठेतरी कन्सिडर केलं जातंय, बघितलं जातंय. पण माझ्या बाबतीत तरी असं नाही झालंय. नाही झालंय. मला मिळालेत सगळे पुरस्कार मिळालेत ना. हा. ओके. सो मला सांग, एवढ्या वर्षात नाही म्हणणाऱ्या प्रोजेक्टचा रेशो जास्त आहे का हो म्हणणाऱ्या प्रोजेक्टचा रेशो जास्त आहे तुझ्या करिअरमध्ये? नाही, नाहीचा रेशो जास्त आहे ना. मला सिलेक्टेड आणि छान स्क्रिप्ट असेल तरच असं वाटतं की काम करावं. पहिले 1 वर्ष काम नाही केलं तरी मला असं वाटतं की ठीक आहे. रिंकू, पण म्हणजे तू ज्या वयात आहेस किंवा ज्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये आहोत ना आपण, की एखाद्या प्रोजेक्टला नाही म्हणणं हे थोडंसं रिस्की पण असू शकतं, की उद्या हीच माणसं आपल्याला विचारतील का आणि हे एक झालं, आणि दुसरं की आत्ता येतंय काम तर करून घेऊया, माहित नाही ह्याला नाही बोललं तर पुढचं काम आपल्याकडे कधी येईल. अगेन किती हे आपण नाही म्हटलं तरी आपल्या प्रत्येकाला फायनान्शियल स्टेबिलिटी हवी असते, नो मॅटर व्हॉट, राईट? तर तुलाही भीती असते कधी प्रोजेक्टला नाही म्हणताना की का मी नाही म्हणते किंवा काय? नाही. सेन्सिबल लोक असतील तर हा विचार नाहीत करणार. म्हणजे जर मी तुझ्याकडे काम घेऊन आली, तू नाही म्हणाली, तर मी रिस्पेक्ट करीन तुझ्या नाहीचा, की ठीक आहे तिने असं काम केलंय म्हणून ते नाही म्हणते. पण मला विचारावं असं वाटलं. जर इगो घेऊन लोक जाणार असतील तर मला कामच नाही करायचं मग कधीच. तुम्ही नाहीत आला तरी मग मला चालेल. पैशांसाठी मी एक काम केलेलं आहे. फक्त पैसे चांगले मिळतात म्हणलं म्हणून. छान पैसे मिळत आहेत, ह्या कलाकारांसोबत काम करायचं होतं तर मी केलंय. ओके, मला कळला तुझा तो प्रोजेक्ट. सो मी केलंय ते काम, पण बाकीची कामं नाहीत. माझ्याकडे विषय खूप छान आले, कमी पैसे होते तरी मला असं वाटलं की खूप जीव तोडून त्यांना ती गोष्ट सांगायची, आशा जे उदाहरण yes, yes. की काहीच अनुभव नाहीये, काहीच नाही, पण तो विषय खूप त्यांना छान मांडायचा. तर मी अशाही ठिकाणी काम केलंय की ज्या गावात काहीच नाहीये राहायला वगैरे. सो माझ्यासाठी काम आणि मी काय रोल करते हे मॅटर करतं. फक्त काम 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 करत राहिलं, कधी कधी इतकं दिसलं तरी बोर होतं माणसाला की ही काय Overexposed हा. आहे. हा, त्यापेक्षा एक सिलेक्टेड आणि छान काम केलं की मला असं वाटतं की ते कधी बरं आहे. तू म्हणालीस की नाहीचा रेशो जास्त आहे प्रोजेक्ट चॉईस मध्ये. रिंकू, तू आतापर्यंत लाईक यू सेड की स्ट्रॉंग वुमन तू नेहमी पोर्ट्रे केलेस. आशा त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे त्या चित्रपटाचं, किंवा तुझी कागरमधली भूमिका असू देत, किंवा आता साडेमाडेतील प्रेक्षक बघतील तेव्हा कळेल, राईट? पण मला सांग, इतक्या वर्षात म्हणजे मी बघितले बाबांचा इन्फ्लुएन्स खूप आहे तुझ्यावर. आपण फादर्स डेला जेव्हा भेटलो होतो तेव्हा मला कळलं होतं ओके रिंकू अशी आहे तर रिंकू अशी का आहे, राईट? तू स्वतःबद्दल काही बॅरिगेट्स टाकून घेतलेत की कशा प्रकारची भूमिका किंवा कशा प्रकारचे सीन्स तू नाही करणार, हे याबद्दल तू कधी विचार केलेला होतास किंवा आत्ता केलायस? हा, म्हणजे मी बोल्ड सीन नाही करणार. गरज नसेल तर उगीच फिल्मसाठी करायचं म्हणून मी नाही करणार. आत्ताच मी परवा पूजाला म्हटलं की जर आता फिल्मची गरज असेल तर आता करायला हरकत नाही असं मला वाटतं. कारण आता स्ट्रॉंग महिला किंवा फिमेल ओरिएंटेड फिल्म्स माझ्या भरपूर करून झाल्यात आणि माझ्या वाट्याला तशा आल्यातच सगळ्या. तर मला वाटतं की आता ऍक्टर म्हणून वेगळं काही मला एक्सप्लोर करता आलं तर ते करू. तू जसं साडेमाडे म्हणाली, ह्याच्यात मी खूप ग्लॅमर मध्ये आहे जे मी आतापर्यंत कधी दिसलीच नाहीये. तर माझ्यासाठी ते महत्वाचं होतं की मी चला एका फिल्ममुळे वेगळी कमीत कमी दिसते आणि ती वेगळी बाजू लोकांना कळेल की अच्छा ही अशी पण दिसते. तर अशी बॅरिकेड्स वगैरे मी काय लावत नाही अगं. मला गोष्ट मुळात खूप आवडली की मी हो म्हणून टाकते. सो बोल्ड सीन बद्दल तू आधी विचार केला होतास, तू आता चेंज करतेस तुझा? हा, म्हणजे अगोदर मी कम्फर्ट नव्हते, मी आत्ताही नाहीये कम्फर्टेबल. पण जर त्या फिल्मची गरज असेल तर मी म्हणायचं तरी पण मला नाही होणार आणि फिल्म नाही करायचं मी. आता मला असं वाटतं की त्या फिल्मची गरज असेल म्हणून जर ते आहे तर मी ओके. उगीच ओढून ताणून बोल्ड सीन त्याच्यामध्ये असेल तर मी नाही करणार. हा, ह्याच्यावरती मी अजूनही ठाम आहे. त्या गोष्टी असं आहे. तर पण कोण डिरेक्टर आहेत मराठीतले ज्यांच्यासोबत तू अजून कामच नाही केलं आणि यू आर जस्ट वेटिंग त्यांच्यासोबत काम करण्यासाठी? मराठी, हिंदी? मी मराठीत कुठल्याच नोन डिरेक्टर सोबत मला वाटतं काम नाही केलं. रवी जाधव सर असतील, महेश मांजरेकर सर असतील,
मला वाटतं की आता क्षितिज पटवर्धन पहिल्यांदा त्यांनी डिरेक्शन केलं आणि मला त्यांच्यासोबतही काम करायचं. आता नवीन नवीन डिरेक्टर पण येत आहेत, सो मला त्यांच्यावर हिंदीत तर मला विचारशील तर मला भन्साली सरांसोबत काम करायला आवडेल. हिंदीत तर किती मोठे मोठे आणि छान छान डिरेक्टर आहेत. तर मला अनुराग कश्यप आहे त्यांच्यासोबत आवडेल. खूप लोक आहेत त्यांच्यासोबत काम करायचं. ओके, हे भन्सालींसोबत जे तू बोललीस ना, मला खूप आवडेल तुला त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये मलाही, बघायला. ज्या प्रकारे ते सगळं फिल्म किंवा त्या ज्या प्रकारे ते पोर्ट्रे करतात त्यांचा विषय किंवा इतकं सगळं ड्रीमी असतं ना. एक तर मला असं वाटतं की प्रत्येक डिरेक्टरला बाईला तितकं सुंदर नाही दाखवता येत. दाखवता ते येत, ज्या या. पद्धतीने प्रेझेंट करतात ना, मला ते प्रचंड आवडतं. म्हणजे आपण असं बघत बसतो, ते इतकं सुंदर फ्रेमिंग आणि ते म्हणजे ते तेच आहे. सो मला आवडेल. सुंदर फ्रेमिंग. आणि रिंकू, जसजसं इव्हॉल्व्ह होतीये इंडस्ट्री किंवा जसजशी तू मोठी होतीयस ना, तुझ्या दिसण्यामध्ये सुद्धा तू खूप बदल केलेत. तुझ्या सोशल मीडियावरनं ते कळतं. जिम लुक वेगळा, त्याच्यानंतर कुठेतरी कॅफे हॉपिंगचा लुक वेगळा, असं काय 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 बरं चाललंय, छान चाललंय. पण या सगळ्याचं आत्ता ना आपण आपलं आयुष्य समोरच्याच्या आयुष्याशी खूप कम्पेअर करतो की अरे त्याच्या आयुष्यात हे चाललंय किंवा त्याने हे कपडे घातले. आपण कुठेतरी मागे पडतोय का? मला सांग, तू कधी छान दिसणं या इंडस्ट्रीसाठी किंवा इथे छान बोलणं, छान वावरणं, छान प्रेझेंट करणं स्वतःला, याचं खूप प्रेशर घेतलंयस? अंडर नाही. प्रेशर नाही? मी कुठल्याही मीटिंगला जाताना कधीच मेकअप करत नाही. नाही. मी जशी आहे मी तशी जाते. मला कपडे प्रेस करण्यापासून कंटाळ आहे. खरी मी जी खऱ्या आयुष्यात आहे. सो मला फोन येतात की प्लीज प्रेस केलेले कपडे घाला मीटिंगला जाताना. पूजा करते का? अशीच गबाळ्यासारखी जाऊ नको वगैरे. सो मी नाही घेत प्रेशर. मला असं वाटतं की मला छान कुठे दिसायचं तर फिल्ममध्ये. खऱ्या आयुष्यात पण जर मी ते कम्पेअर करत बसले आणि जर मी तो स्ट्रेस घेत राहिले तर मी जगू कधी बाहेर? कॅफेला जाताना पण मस्त रेडी हो, कशाला? कॉफीच प्यायचे, गॉसिपच करणार आहे तिथे जाऊन, काहीतरी डिस्कसच करणार आहे, रेडी कशाला व्हायचं? मला खूप कंटाळा येतो यार रेडी बिडी व्हायचं. तर एअरपोर्ट लुकचं वगैरे प्रेशर तू कधी? जितके लूज कपडे मला द्याल नो मेकअप आणि एक कॅप आणि जॅकेट, बस. मला काही नको. मला खूप कंटाळा येतो आवरायचा, मी खरंच सांगते. रिंकू, पण मला असं वाटलं तू सांगशील की नाही नाही आता मी छान टापटीपच जाते, मी खूपच लक्ष देते स्वतःकडे. असं का काही घडलं असं नाहीये? असायला हवं, खरं तर असायला हवं. पण मूळ स्वभावच असं आहे की सततच असं राहायचं म्हणजे थकायला होतं मला असं वाटतं की जी मी खरी आहे कळू दे ना लोकांना, मी अशीच आहे. तर डिरेक्टरला कळू दे की ही अशीच दिसते, हिला असा मेकअप केला तरच ही अशी दिसेल. आधीच मी सुंदर बनून गेले आणि काहींना सवय असते ना की खूपच छान बनून येतात, ते आपली एक छाप सोडून जायला. मला नाही आवडत. मी अशीच येणार. रिंकू, एवढ्या वर्षात तुला कधी रिजेक्शन मिळालंय जे तुला खूप जिव्हारी ऑडिशन लागलंय? जिव्हारी नाही लागलं, पण ऑडिशन दिल्यानंतर मला मिळाले रिजेक्शन की हो की तू आत्ता लहान वाटतेस इथे, तर तू सूट नाहीस होणार या कॅरेक्टरसाठी वगैरे. पण ते चांगल्यासाठीच आहेत. म्हणजे नंतर मला असं वाटलं की डेफिनेटली मी ते केलं असतं तर मी तिथे जातच नव्हते. सो ज्या गोष्टीत मी बसत नाही तिथे मी नाही केलं ते चांगलं झालं माझ्यासाठी म्हणून. पण रिजेक्शन झालंय. ओके, विचार करतेस पण रिजेक्शनचा की आपण का रिजेक्ट झालो असू इथे? हा येतो ना विचार? विचार डेफिनेटली येतो की पण मी विचारते. पण मी पूजाला विचारायला होते कारण काय होतं सांग. म्हणजे मला ते पुढच्या वेळी जाताना ती तयारी तशी स्वतःमध्ये करायला बरी, पण त्यांचे रिझन पण मला करेक्टच मिळालेत. किंवा लूक जात नाहीये किंवा हे नाही जात आहे किंवा ह्याच्यात नाही बसत आहे म्हणून. ओके, मला काही नाही वाटत एवढं. पण तुला असं लेम रिझन दिलंय कोणी रिजेक्शनचं की हे काय रिझन आहे, हे मला पटलं नाहीये? नाही ग, असं नाही. नाही मला जेन्युइन, मी खूप पण असे ऑडिशन नाही दिलेत. मी अगदी 2-3च दिलेले आहेत, पण त्यांनी जेन्युइनली मला सांगितलं. हिंदीसाठी ट्राय करायला सुरुवात केलीस? मी हिंदीसाठीच ऑडिशन दिले. ओके, मराठीसाठी नाही? मराठीसाठी नाही. 100 तू केलीस, पण त्यानंतर तो तेवढा टच आला नाही अजून, म्हणजे अजून तेवढं हिंदी आलं नाहीये वाटायला. सो तू प्रयत्न करतेस हिंदी वेब सिरीज किंवा चित्रपटासाठी? प्रयत्न मी करते, पण पुन्हा तेच की ते तितकं इझी नाहीये. आतमध्ये आपण गेलं की आपल्याला कळतं. बाहेरून म्हणायला तुम्ही सगळे म्हणता की प्रयत्न करा, ऑडिशन देऊन बघा, खूप सहज मिळेल. जे ऑलरेडी तिथे स्टार आहेत ते स्वतः स्ट्रगल करतात आणखी फिल्म करण्यासाठी. कारण आपल्याकडे फिल्मच किती येत आहेत
तू बघ. पण माझ्या वाट्याला जे जे चांगलं येतंय ते मी करते फिल्म. मी आता मध्ये एक हिंदी फिल्म पण केली, मला वाटतं ह्या वर्षी ती रिलीज होईल आता. ओके. सो मला जे जे चांगलं मिळतंय आणि मला स्वतःला पण असं वाटतं की मी इथे बसते आणि हे लोकांना आवडेल मला असं बघायला, ते मी करत जाते. मी खूप खूप आतमध्ये घुसायचं मी सध्या तरी प्रयत्न नाही करत. तितकं नाही करत. जितकं मला जमतंय तितकं माझ्या परीने मी करते. आणि ना रिंकू, आपण जेव्हा आपल्या पद्धतीने खूप प्रयत्न करतो किंवा आपण आपल्या एका सरळ मार्गी आयुष्य जगत असतो ना, अशा वेळी ना आपल्याबद्दलचे खूप मिसकन्सेप्शन सुद्धा होतात. सगळ्यात मोठा मुद्दा आपल्याबद्दलचं डोकं वर काढतो दॅट इज की ती तिच्याच धुंदीत असते किंवा तिला जरासा ऍटिट्यूडच आहे किंवा सैराटची हवा अजून डोक्यातनं गेली नाहीये, असं बरंच काय काय. वेरॅज याच्यातली एकही गोष्ट खरी नसते. आणि आता तुला ओळखून इतकी वर्ष झाली आहेत, मला जर उद्या कोणी बोले हिला ऍटिट्यूड आहे, मी तर बोले बाबा थंड घे. असं काही नाहीये. तू कधी दुसऱ्या कोणाकडनं किंवा सेटवरच्या माणसांकडनं इन जनरल तुझ्याबद्दलचे काही मिसकन्सेप्शन्स ऐकलेत का? किंवा तुला असं वाटतं की तुझ्याबद्दल मिसकन्सेप्शन्स आहेत लोकांच्या मनात, डोक्यात आहेत? हो, तू आता बोललेली सगळं. हो. हा, पण मी ज्यांच्या सोबत काम केलंय नंतर त्यांना असं वाटलं की ती तशी नाहीये. Mindset झालाय. हा, म्हणजे आता मकरंद सर पण मध्ये इंटरव्ह्यू मध्ये आणि इन जनरल पण म्हणाले की आम्हाला पण असं वाटलं की सैराटची वगैरे आहे, पण नाही, ती साधी पोरगी पत्ते खेळायला बसते आमच्यासोबत, येते. सो ज्या लोकांसोबत मी राहिले त्यांना माहितीये की असं काही नाहीये. पण कधी कधी काय होतं ना, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण नाही ना वागलं की लोक लगे म्हणतात की ही वाईट आहे. असं पण होतं माझ्या बाबतीत. आणि मला जर एखादी गोष्ट पटत नसेल तर मग मी नाही ऐकते, मग तुम्ही काहीही म्हणा मला, असं पण होतं माझ्या बाबतीत. पण आहे ते आता मी कसं मोडू मला ते नाही कळत. मला असं वाटतं की तुम्ही मला न भेटता मला जज नका करू. माझा चेहरा असा शांत असेल किंवा मी पटकन बोलत नाही का तर मलाच भीती वाटते, त्याचा अर्थ असा नव्हे की माझ्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे. पण आता काय करणार बघ तूच. मी कोणाला कसं समजावं असं होतं मला. आणि हे जेन्युइनली मी तुला सांगते की तू इतक्या वर्षामध्ये ना रिंकू, तुझ्यामध्ये केलेले हे बदल आहेत किंवा हे तुझ्या मॅच्युरिटीमुळे आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत की लेट इट बी, मी अशी आहे बाबा, ठीक आहे, जे आहे ते आहे. म्हणजे किती जणांना समजावणार तू? तरी ते ऐकतच नाहीत. आणि कित्येकदा माझ्या बाबतीत काय झालेलं आहे ना, फोटोंसाठी आपण नाही म्हणतो बघ कधी कधी. आपण एक तर फिमेल आहोत आणि असा सगळी माणसं आली की ऑकवर्ड व्हायला होतं. पण आता ते कसं त्यांना सांगू? आणि सिंगल पण फोटो कधी कधी देत बसणं होत नाही. तर नाही, हे त्यांच्या जिव्हारी लागतं. अर्थात कळतं की ते प्रेम आहे आणि मग ते होतं की ऍटिट्यूड आहे माझं, असं होतं की प्लीज सॉरी पण आता नाही देऊ शकत. स्वतः ज्याला जे समजायचं ते. वा. आणि ना हे आपलं सगळं वागणं आपलं चित्त किती थाऱ्यावर आहे ना त्याच्यावर डिपेंड असतं, ज्याला आता आपण मेंटल पीस हे नाव दिलंय. आजकाल ना सगळेजण आपण जर बघितलं सोशल मीडियावर तर एन्झायटी, डिप्रेशन, त्याच्यानंतर इनर पीस किती महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत असते. राईट रिंकू, तू तुझी मेंटल हेल्थ, कारण आहे ना पहिल्याच प्रोजेक्टमध्ये आपण स्टार बनतो, अशा वेळी आपल्या डोक्यामध्ये हवा जाऊ शकते. राईट. आणि नंतर जेव्हा प्रोजेक्ट्स म्हणा किंवा आपल्याला रिअल आयुष्य कळायला लागतं तेव्हा तो फुगा फुटतो हळूहळू. राईट. यू टेल मी, इतक्या वर्षात म्हणजे राईट फ्रॉम सैराट, तू खूपच लहान होतीस, पण कळायला लागल्यापासून तू किती तुझ्या मेंटल हेल्थकडे लक्ष देतेस किंवा ती तुझ्यासाठी किती प्रायोरिटीची गोष्ट आहे? आता खूप जास्त आहे. अगोदर मी नाही द्यायचंय, मला कळायचं नाही की ते किती महत्वाचं आहे. आणि त्याचा अवेअरनेस मला वाटतं आत्ता जास्त झालाय. माझ्यासाठी माझं पीस, मेंटली पीस असणं खूप जास्त महत्वाचं आहे. अलीकडे मी मेडिटेशन करते आणि मला माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की काही वाटलं की लिहून काढ, त्यांनी फरक पडतो. ते मी केलं नाही अजून, पण मी ते पण करेन. आणि मी खरंच सांगू का, मला पण खूप लो फील झालं की मी पूजाला आणि मम्माला फोन करते. मी खूप रडते, माझी काही रिझन असतील तर मी सांगते. कित्येक दिवस असं होतं की मी दोन दिवस मी उठत पण नाही झोपेतून. तर माझं असं होतं की चल बॉडी नाही म्हणतंय, मेंटल पीस नाही म्हणतंयच, हो नको उठू. पण तिसऱ्या दिवशी असं होतं मला की त्यांनी तुलाच परिणाम होणार आहे, कोणाला फरक नाही पडणार आहे. सो पुन्हा मी स्वतःला पुश करून उठते, जिम करते, पुस्तक वाचते, फिल्म बघते, छान स्वयंपाक करते, एकटीच खाते, गाणी ऐकते, फिरते. हे होत राहतं. आणि मला वाटतं हे सगळ्यांसोबत होतं, कारण तुम्हाला इतकं प्रोटेक्ट केलं जातं. एक तर नॉर्मल म्हणून ना आपण मनातली गोष्ट पटकन कुठेच
नाही बोलू शकत, कोणासोबतच नाही बोलू शकत. त्याच्यामुळे ते आतल्यात राहून ते तुम्हालाच इतकं खायला लागतं ना, मग एकदाच ते बाहेर निघतं सगळं. राईट राईट. माझ्या बाबतीत पण असं होतं, पण आता मेडिटेशननी मला खरंच फरक पडतो. पण ते अप्स अँड डाऊन्स असतात तुझे, होते कधी की खूपच एखाद्या गोष्टीचं आपण इतकं ओव्हर थिंक करतो एखाद्या मी गोष्टीवर? एक्स्ट्रीम ओव्हर थिंकर आहे. आहेस तू? मी प्रत्येक गोष्टीचं जनरेशनचाच प्रॉब्लेम आहे. मी बघितलं या वयातले सगळे एक्स्ट्रीम ओव्हर थिंकर असतात, माहित नाही का? मी खूप ओव्हर थिंकर आहे. म्हणजे तू मला फोनवरती फक्त असं जरी रोज तू म्हणत असशील ना हाय, आणि तू आज म्हणली ना हाय, आज का अशी हाय म्हटली, ह्याच्यावरती सुद्धा मी ओव्हर थिंक करेन. आणि मी 100 वेळा विचारीन काय झालंय दर्शना, सगळं ठीक आहे ना, बरं आहे ना, माझ्याकडून काय चुकलं. ही माझी एक सगळ्यात आणखी एक घाण गोष्ट सांगू, मी पहिला ब्लेम स्वतः घेते, काय करू न करू, मीच काहीतरी केलं काय, असं होतं मला. तरी करते मी ओव्हर थिंक. ओके, तर असं आणि ना सगळेजण म्हणतात की आपणच आपल्या मेंटल हेल्थचे जे कोणी वाली असतो ते आपणच असतो, अजून कोणी येणार नाहीये ती नीट करण्यासाठी, किंवा हा जो काही बॅटल आहे तो आपल्यालाच लढायचा आहे. तुझा पण विश्वास आहे यावर की हा बॅटल मलाच लढायचा आहे? बाहेर तर आपल्यालाच निघायला लागतं किंवा स्वतःला नीट करायला लागतं. नाही, पण माझ्यावर माझी आई आणि पूजा आहेत जे तुम्हाला पुश करतात किंवा कंटिन्युअसली एक पॉझिटिव्ह सांगत मला वाटतं की एक मैत्रीण अशी असायला लागते, त्याशिवाय ना तुम्ही बाहेर नाही निघू शकत. मी रात्री 2ला फोन केला तरी ती मला बूस्ट करते की मी आहे ना, कुठे विचार करते, चल झोप, उद्या चिल करू आपण. यू नीड समवन की जो तुम्हाला जज नाही करणार, की मी ह्या व्यक्तीकडे, मी पूजाकडे काहीही बोलू शकते, ती मला जज नाही करणार. ही सिक्युअर फिलिंग खूप महत्वाची. आणि ती मला ओरडते पण मी चुकलं तर, ती मला बोलते पण, म्हणजे ती अशी बोलते की त्या पेनपेक्षा हे पेन पण जास्त वाटायला लागतं. पण एक कोणीतरी असायला हवं, कारण तुम्हाला हात देणारं असेल तर मला वाटतं तुम्ही इझिली बाहेर निघता, नाहीतर नाही होत तितकं छान राहणं. साधं उदाहरण, मी फक्त एकदा तिला म्हटलेलं मला लो होते, ती दुसऱ्या दिवशी माझ्या घरी होते राहायला, कारण तिला माहिती आहेत सगळ्या गोष्टी आणि मी कशी आहे. तर असं एक कोणीतरी समजून घेणारं असावंच लागतं तुमच्या आयुष्यात, नाहीतर नाही. तुझे काय रिझन्स असतात पण लो फील व्हायचे? कधी तुला लो वाटतं? मूड स्विंग्स पण कधी कधी होतात. काहीतरी कुठली गोष्ट बघून आपल्याला आपलंच काहीतरी आठवलं जातं. आणि मी जसं म्हणाले, मी सेन्सिटिव्ह आहे, मला बाहेर निघणं नाही येत पटकन कुठल्याच गोष्टीतून. तर मी डायरेक्ट तिला फोन करते की मला आत्ता असं असं होतंय, मला हे वाटतंय, किंवा आईची खूप आठवण येते. आता मी जिथे राहते ना सगळ्या फॅमिलीज आहेत, तर गच्चीवर कधी कधी ना सगळ्या फॅमिली बसतात आणि मी एकटीच झुल्यावर बसलेली असते. मला घरची प्रचंड आठवण येते कधी कधी. तर आता आई पण येऊन गेली लगेच. तर मी नेहमी म्हणते की इथे मुंबईत राहताना मला असं वाटतं की मी 4 भिंतीत राहते आणि घरी गेले की मला वाटतं अकलूजला मी घरी राहते. तसं आहे माझ्या बाबतीत. आणि आहे मी खतरनाक सेन्सिटिव्ह. चार्लीला का घरी पाठवलंयस पण? आता काम आणि इकडे जा तिकडे ये, मग त्याला वेळ देता येणार नाही, त्याच्या खाण्याचं टायमिंग, आणि तुला माहितीये मग ते बाळासारखं जपायला लागतं. मी म्हंटल स्वतःलाच सांभाळणं कठीण त्याला कुठे, त्याच्यामुळे तिकडे तो मज्जेत आहे. क्या बात आहे, खूप मस्त. आणि असं होतं तर रिंकू बरोबर कॅन्डिड प्लीज. रिंकू, एवढ्या वर्षात ना अनेक सोनेरी क्षण, अनेक गोल्डन मुवमेंट्स या तुझ्या वाटायला आल्या आहेत. मे बी तू जेव्हा कार्यक्रमांना जातेस तेव्हा असू देत, प्रेक्षकांचं प्रेम मिळणारं, किंवा जे कॅरेक्टर्स तुझ्या वाटायला आलेत ते असू देत. या आज PNG स्पेशल कॅन्डिड प्लीजमध्ये मला तुझ्यासाठी एक शाईन करणारी मुवमेंट जाणून घ्यायची आहे की तुझ्या मते त्या गोष्टीमुळे किंवा त्या इन्सिडेंट्समुळे, त्या कॅरेक्टरमुळे रिंकू अति जास्त शाईन झाली, तर ते कोणती आहे ती मुवमेंट? Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. मला तर मी कधीच शाईन वाटत नाही खरंच सांगते. पण तरी पण आता रिसेंटली सगळ्या घडलेल्या गोष्टींमधून एक तर स्मिता पाटील पुरस्कार मला दिला. मला वाटतं ती खूप मोठी गोष्ट आहे, कारण ती माझीही आवडती नायिका आहे. आणि खूप लोक मला आशानंतर किंवा आशाच्या आधी कम्पेअर नाही म्हणणार, पण तुला बघितली की तिची आठवण येते. ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आणि मला ते खूप प्राऊड फील होतं. मला वाटतं ती गोष्ट आत्ता मला जी आठवते त्यातली ती असावी. शाईन करणे. पण आशासाठी प्रिपरेशन करणं तुझ्यासाठी एक इमोशनली सुद्धा टास्क असेल ना, कारण तू खऱ्या त्या महिलांबरोबर काम केलंस किंवा तू बघितलंस त्यांचं आयुष्य कसं असतं, त्या कशा प्रकारे काम करतात. इमोशनल सुद्धा जर्नी असेल ना ती भूमिका म्हणजे तुझ्यासाठी. माझी आई स्वतः सरकारी शिक्षिका आहे ना, सो
जेव्हा मी आईला पहिलं पोस्टर पाठवलं आणि मी तिला विचारलं ना की कसं वाटतंय, तर ती मला म्हटली अगं माझ्यासारखी दिसते. हा. सो मी ते घरून बघितलेलं आहे तिला पण. आणि बाई म्हटलं की तुला माहिती आहे की संसार सांभाळून छोट्या गावात असं काम करणं, कधीही फोन करतात यार, इमर्जन्सीला कधीही जावं लागतं आपल्याला धावून. येस येस. तर हे सगळं सांभाळणं इमोशनली खूप कठीण आहे. पण या म्हणजे आशाच्या जर्नी मधली किंवा त्या एका इमोशनल जर्नी मधली रिंकू कोणती गोष्ट तू माझ्या आज शेअर करशील की जी गोष्ट कॅमेरा नाही कॅप्चर करू शकत, ते काय असेल? अगो बाई. असं काही नाही अगं, मला पटकन नाही मला कळत. मला आशामधला मला फक्त एक सीन खूप आवडतो, प्रचंड आवडतो. तो कित्येक जणांना कळला नाही कळला मला माहिती नाही. जिथे मालती चहा पित असते बघ, तिला खूपदा एक गाई सतत जाताना दिसते. ती तिच्या गळ्यातलं लोढणं काढून फेकते. तर ते कशासाठी बांधतात गाईच्या गळ्यात? ती खूप धावणी, ती खूप पुढे जाऊनी, तिला बांधून ठेवावं म्हणून. ते लोढणं काढणं म्हणजे आहे की तुला मी मुक्त केलं, तुझी तू जग आता. तर मला तो सीन खूप आवडतो. पण मला असं एक जे कॅमेराने कॅप्चर केलं मला नाही माहिती. पण ते इमोशन तू फील केलेस तिकडे त्या हा, म्हणजे तो सीन खूप काही सांगून जातो मला असं वाटतं. प्रत्येक बाईच्या गळ्यात ते आहेच आहे, नाही म्हटलं तरी ते आहे कुठे ना कुठे असं मला वाटतं. तर हा ते. रिंकू, आपल्या ना आयुष्यामध्ये छान छान कॅरेक्टर्स येतात ज्याच्याबद्दल आपण सुरुवातीपासूनच बोलतोय, राईट? आर्ची झाली किंवा आत्ता आपण मालतीबद्दल सुद्धा बोललो, आणि आत्ता नव्याने येते ती म्हणजे कामिनी. खरं तर 3.5 प्रेक्षकांनी बघितला, त्याच्यामुळे आत्ता उत्सुकताच असतंय की बाबा हे काय प्रकरण आहे, कामिनी प्रकरण काय आहे, याबद्दलची नो डाऊट कमालीची उत्सुकता आहे. आपण जे मगाशी बोललो की मालती प्ले करताना इमोशनल जर्नी एक वेगळी होती, राईट? रिंकू करताना सगळंच नवीन होतं. त्याच्यामुळे ते नाव म्हणू देत की नावावरनं एखादा कलाकार ओळखला जातो, हे कदाचित तुला नव्याने तेव्हा उलगडलं असेल, राईट? मला कामिनीची जर्नी ऐकायला आवडेल की एकतर एवढे छान कलाकार समोर आहेत, त्याच्यामध्ये तू मगाशी उल्लेख केलास की ती ग्लॅमरस आहे, ती ग्लॅमरस दिसली आहे. आणि ना हे कॉम्बिनेशन साधणं अनेकदा डिफिकल्ट असतं एखाद्या कलाकारासाठी, राईट? तुझी जर्नी काय सांगते कामिनीची? कामिनी माझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे, कारण अशा प्रकारचं कॅरेक्टर ना मी कधी जगले ना, मी कधी माझ्या खऱ्या आयुष्यात जवळपास पण नाहीये तिच्या. त्याच्यामुळे ना ते प्ले करताना मला ना पटकन कळायचं नाही की कामिनी काय करेल, कामिनी कशी बोलेल, ती कशी दिसेल, ती कशी वागेल. सो आत्तापर्यंत जितके काम केले मला असं वाटतं की त्या सगळ्या कामांपेक्षा कामिनी ही खरंच खूप वेगळी आहे. आणि मी तुला म्हटलं की आत्तापर्यंत खूप रॉ कॅरेक्टर्स मी केले, राणी असेल, कागरमधली नेत्रा असेल, मालती असेल, पण ही कामिनी खूप ग्लॅमर आहे, खूप सुंदर आहे. आणि डेफिनेटली एक की लव्ह स्टोरी वगैरे असं काही नाहीये, माणसांची गोष्ट आहे, माणसांची गुंफण आहे. तर जिथे 9 लेडीजचा बोर्ड आहे तिथे कामिनी काय करायला येते, ही अख्खी पूर्ण मला वाटतं की तिची जर्नी आहे. आणि ना म्हणजे ग्लॅमरस भूमिका एकदा आपण केली ना तर ते कुठेतरी त्याची छाप पडते. मग ग्लॅमरस अभिनेत्री असं होतं. जसं तू सैराट केला, सैराट फेम हे झालं, ही ना हे पटकन लागलेलं लेबल आहे. रिंकू, पण मला ना या सगळ्याच्या पलीकडे तुला विचारायला आवडेल. तू मगाशी एक उल्लेख केलास एका पुरस्काराचा की स्मिता पाटील पुरस्कार तुला मिळाला, राईट? रिंकू झालं आता, त्याला 10 वर्ष झाली, किंवा राणी झालं, नेत्रा झालं, मालती झालं, आता कामिनी, आर्ची झालं. येस, आर्ची पण झालं आता, राईट? मला सांग की रिंकू राजगुरूला तिची ओळख काय म्हणून सांगायची भविष्यात? रिंकू राजगुरू की ही एक कमाल अभिनेत्री. हा, म्हणजे मला असं वाटतं की मी केलेले कॅरेक्टर्स ते आहेत, ते मी उद्या राहिले नाही राहिले तरी ते जिवंत राहणार आहेत. पण मला नेहमी लोकांनी रिंकू राजगुरू म्हणूनच ओळखावं. मला खूप आवडतं. तुला दर्शना म्हटलं की पटकन आपलं नाव आहे असं होतं ना, तर मला पटकन कोणी रिंकू म्हटलं की हा असं ते छान वाटतं की कोणीतरी तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतंय. तर मला आवडतं मला नावाने हाक मारली तर. रिंकू, तू खूप छान आहेस आणि मला जेन्युअनली दरवेळी मी तुला जेव्हा भेटते ना तेव्हा एक तुझी वेगळी बाजू उलगडते. आपण जेव्हा खाण्याबद्दल बोलायला भेटलो तेव्हा एक वेगळी बाजू उलगडली होती. रॅन्डम जेव्हा गप्पा मारत होते तेव्हा तू एक वेगळी मैत्रीण आहेस. आणि आत्ता तुझे जे काही विचार डेव्हलप होत आहेत ना ते खूप कमालीचे आहेत. तू छान दिसतेस, छान राहतेस, अशीच कायम मेंटेन होऊन राहा विचारांच्या बाबतीत, भूमिकांच्या बाबतीमध्ये. आणि कधी सांगतेस मला तुझ्या प्रेमाबद्दल?
कट झालं की त्याच्यासाठी कधी इंटरव्ह्यू साठी भेटू मी तुला इंटरव्ह्यू साठी भेटते, पण कट पुढच्या झालं की व्हॅलेंटाईन्स डेला डन. डन आहे. सांगून टाकीन नाव तुला. नाव सांगून टाकशील पुढच्या नाव व्हॅलेंटाईन्स आत्ताच सांगीन, पुढच्या इंटरव्ह्यूला ऑफिशियली सांगू. चला. थँक्यू सो मच रिंकू आणि ऑल द व्हेरी बेस्ट. Thank तू you. आज रेड फ्लॅग बनून आली आहेस, पण मला माहिती तू ग्रीन फ्लॅग आहेस रिलेशनशिप. सो नेक्स्ट व्हॅलेंटाईन्स डेला ग्रीन घालून ये विथ युअर पार्टनर. ओके, त्याची परमिशन घेऊन त्याला आणू. अरे चल यार, सांग दर्शनाच्या इंटरव्ह्यू मध्ये जायचं. रिंकू थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.